सोशिओलॉजी ऑप्शनशी निगडीत पेपर 1चा ऑब्झर्वेशन आणि एक्सपिरियन्स मी सांगण्याचा प्रयत्न केला, तर इट वॉज रिअली स्टॅटिक लाइक केक वॉक. जे कोणी चांगला अभ्यास करून गेला असेल, सगळ्यांना कुठलाच चॅलेंज त्यामध्ये नक्कीच फेस करावे लागणार नसणार. हे मी तुम्हाला आजच दाखवतो, पण त्या दिवशी पण तुम्हाला बोललो होतो, की यू जस्ट फिनिश्ड ओन्ली 15 सेशन्स मॅक्स. पण डायरेक्ट प्रश्न होतो यार, है ना? जर मी अजून 3 लेक्चर घेतले असते और 2 लेक्चर घेतले असते, तुमचा चॅप्टर 3 पण संपला असता. चॅप्टर 3 जर संपला असता ना, तुमचं 125 मार्काचं इथेच कव्हर झालं होतं. म्हणजे 250 मार्कांपैकी तुम्ही अर्धा पेपर, अख्खा अर्धा पेपर तुम्ही 2, 17, 16 लेक्चरमध्ये संपवू शकले असता. ह्याचं कारण आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, सिलेबसला, पी-वाय-क्यूला स्टिक राहायचं आणि तेवढंच शिकायचंय, तेवढं लिहून यायचंय, बाजूला व्हायचंय. ओके? एकदा ऑब्झर्व्ह करू, की यार कसे प्रश्न पडतायत, काय पडतायत? तुम्ही बघितलं बाय द वे. तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स बियॉन्ड दिस ऑल लेट्स से आयडियाज, तुम्हाला काय वाटलं बरं पेपर बघून? मोकळं सांगा, खरं सांगा. ओळखीचा वाटला. पेपर 2 तर अजूनच तुम्हाला ओळखीचं वाटेल, की यार थोडं जीएस टाइप वाटतं. अजून तरी पेपर तुम्ही बघितला पण नाहीये. तुम्ही सिलेबस तो बघितला पण नाहीये. बघा कसे आहेत. बाय द वे सगळ्यांना स्ट्रक्चर माहिती आहे. देअर आर 8 क्वेशन्स. 8 पैकी तुम्हाला 5 निवडायचे आहेत. 5 मधले 2 प्रश्न कंपल्सरी आहेत. क्वेशन नंबर 1 अँड क्वेशन नंबर 5 विल बी कंपल्सरी अँड रेस्ट ऑफ द 6 क्वेशन्स आउट ऑफ द 6 क्वेशन्स यू हॅव टू चूज 3. पण त्यामध्ये एक रूल आहे, की सेक्शन ए आणि सेक्शन बी हे 2 सेक्शन आहेत 1 अँड 2 ह्या एकाच सेक्शन मधले तर 3 प्रश्न नसावेत. ओके. शक्यतो तुम्हाला पेपर 10 मिनिटं आधी मिळतो. 10 मिनिट आधी मिळण्याचं कारण, की तुम्हाला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असतात. जसं की तुमचा एक्झामचं नाव लिहिणं, मीडियम लिहिणं, रोल नंबर लिहिणं, त्यांच्या त्या अटेंडन्स शीटवर गोळे करणं, सिग्नेचर करणं, त्यांची आयडेंटिटी चेकिंग होणं, हे सगळं काही तुम्हाला 10 मिनिटात करायचं असतं. पण ते 5 मिनिट त्याला वेळ लागतो. उरलेले 5 मिनिट तुमचं काम असतं, की ह्या 8ही प्रश्नांना वाचणं. पण ह्यात एक ट्रिक, क्वेश्चन नंबर 1 अँड 5 वाचायचा नसतो. का नसतो वाचायचा? कारण तो कंपल्सरी असतो. आपण प्रश्न बाकीचे का वाचतोय? कारण 6 पैकी 3 निवडायचेत म्हणून. 6 पैकी 3 निवडायचेत. म्हणून 1 अँड 5 आपल्याला लिहायचाच आहे, तर वेळ कशाला घालायचा? म्हणून आपण सरळ कुठून सुरुवात करायची? क्वेश्चन नंबर 2 वाचायचा, 3 वाचायचा, 4 वाचायचा, 6, 7 आणि 8 वाचायचा. सर्वांना समजलं? 2, 3 अँड 4, 6, 7 अँड 8 हे 2दा वाचायचे. मार्क करतानाच तुम्हाला कॉन्फिडंट वाटलं, की अरे हे तर शोर शॉट आहे, मी ह्याच्यावर लिहूच शकतो, है ना? ह्याला मार्क करून ठेवायचं आणि असे प्रश्न, की त्या 3 पैकी एक जरी तुम्हाला डाउटफुल वाटला, तो लगेच त्याला स्क्रॅप करून ठेवायचा, की हा प्रश्न डाउटफुल वाटतोय. आय एम नॉट दॅट मच शुअर अबाउट इट किंवा ह्यापेक्षा बेटर प्रश्न मला अजून जमतील, ह्यापेक्षा बेटर जमतील. म्हणून चॉईस फार सोपी असते. त्या 6 पैकी 3 निवडायचे. एक्झॅक्ट घंटा वाजली, की तुमचं काम सुरू झालेलं पाहिजे. सुरू होताना कसं परफॉर्म करायचं त्यावेळी नक्कीच बोलेल, पण आधी 20 मार्काच्या मी असं केलं, बाकी इट्स युअर चॉईस. आधी 20 मार्काचे संपवून घेतले. ज्याला मी आधी 1.5 तास देऊन ठेवला होता. 120 मार्कांना मी म्हणलं पहिल्या 90 मिनिटात लावेल आणि पुढचे 130 मार्क मी पुढच्या 90 मिनिटात लावेल, कारण शेवटी स्पीड वाढलेली असते, आपलं लवकर संपतं. तर मी 90 मिनिटाच्या ऐवजी लकीली त्या 3 पानांमुळे फक्त त्या गेममुळे 75 मिनिटामध्येच माझे 20 मार्काचे प्रश्न संपून गेले होते. म्हणून मला एक थोडा ॲडिशनल बेनिफिट मिळाला, की 10 मार्कावर मी अधिक इन्व्हेस्ट करू शकलो. ओके. तर मी 75 वगैरे सोडून द्या, पण ह्यावरनं मला फॉर्म्युला सुचला. तिथंच सुचला मला, की 80 प्लस 40 प्लस 40 प्लस 20 हा फॉर्म्युला आपल्यासाठी नेहमी असेल. हा तुम्हाला एक्झामसाठी कामाला येईल. ओके, एक्झामसाठी. आय एम टॉकिंग अबाउट दिस एक्झाम. की मी ह्यावेळी पण तुमचे फुल लेंथ पेपर वगैरे जेव्हा घेईल किंवा प्रॅक्टिस करायला लावेल, तेव्हा मी असंच करायला लावेल. ओके. व्हॉट इज दिस 80 प्लस 40 प्लस 40 प्लस 20 असा फॉर्म्युला मला तिथं सुचला. अदरवाईज मी कसं केलं असतं, कसं करायचो है ना, 90 प्लस 90 करून टाकायचो. ह्यामध्ये मी 120 मार्कांचं म्हणजे तुम्हाला पण सांगितलं होतं मी 120 मार्क इकडे घ्या, इकडे 130 मार्क घ्या. म्हणजे 10 मार्काचे एकत्र सोडवा, 20 मार्काचे एकत्र सोडवा. 20 मार्काचे एकत्र, 10 मार्काचे एकत्र, पूर्ण हाफ करून होतो, संपला विषय. राईट? पण हे 20 मार्क संपवायला 90 मिनिट लागतच नाहीत. लागतच नाहीत. खूप स्लो लिहिलं, खूप प्रयत्न केले तुम्ही. चहा पिऊन आले तर त्याला तिथे लागेल तिथे 190 वेळ लागेल. अदरवाईज हे जीएस असतं तर व्हायला वेळ लागला असता. कारण 4 ॲज कंपेअर टू 15 अँड 20 यू गॉट द कंपॅरिझन ॲज कंपेअर टू जीएस ऑप्शनलमध्ये पेजेस कमी लिहायचे असतात. म्हणून तुम्हाला
इथे इथून पुढे प्रॅक्टिस करताना पण आपण 75 मार्कांच्या हिशोबानेच करू. सॉरी 75 मिनिटांच्या हिशोबानेच करणार. प्रॅक्टिस करताना आपण. जनरली म्हणजे ह्यावरनं मी तुम्हाला सरळ-सरळ सांगेल, की एक 20 मार्काचा प्रश्न तुम्ही टार्गेट ठेवायचं, की एक 12 ते 13 मिनिटामध्ये संपवायचं. 3 पानं भरून. व्यवस्थित संपतो. 12 ते 13 मिनिटामध्ये व्यवस्थित संपतो एक प्रश्न. राइट? हा संपवायचा. तुम्हाला माहिती आहे आपण जीएसला काय करतो? जीएसला 10 मार्कासाठी किती वेळ देतो आपण? किती? 7 मिनिट. आता जर मी कम्फर्टेबली हे 3 पानं इथं 75 मिनिटामध्ये संपवू शकलो. चला, 1-1 मिनिटं एक्स्ट्रा. मी 75 करतो. अदरवाईज हे किती झालं असतं म्हणजे 12 सकून 72 किंवा 78 ह्याचा एव्हरेज मी समवेअर लाइक 12:30च्या हिशोबाने गेलो, तर मला 75 मिनिट लागतात. हे लक्षात ठेवायचं 75 मिनिटमध्ये पहिल्या सव्वा तासामध्ये म्हणजे माझं घड्याळ वाजलं 9चा घंटा बजला, की 9:15ला माझे सगळे 20 मार्काचे प्रश्न संपलेले पाहिजेत. कळालं? 9:15ला. तर मी काय करणार, की 20 हे 75 मिनिट ह्यासाठी डिव्हाईड करून घेणार. तुम्ही देखील प्रॅक्टिस करताना म्हणजे 25 मिनिटात 2, 25 मिनिटात 2, 25 मिनिटात 2 अशा हिशोबाने जायचं. 25 त्रिक 75. ओके. 25 मिनिटात 2, 25 मिनिटात 2, 12:30 तर आपण मोजू शकत नाही. 25, 25, 25 च्या हिशोबाने प्रॅक्टिस करायची. आपण त्यावेळेस आन्सर रायटिंगला पण तशीच प्रॅक्टिस करून घेऊ. ॲडिशनली म्हणजे मी काय करतोय, की तुम्हाला 5 मिनिटं एक्स्ट्रा चला, तुम्ही ह्याच्यामध्ये सगळे 20 मार्कर क्वेश्चन संपवणार, जे आहेत 6 प्रश्न. मग तुम्ही जीएसला 10 मार्कासाठी किती वेळ द्यायचे? 7 मिनिट. मी 8 मिनिट देतो तुम्हाला 10 मार्काला. कारण ऑप्शनल आपल्याला कंटेंटवर खेळायचं आहे. ऑप्शनल खेळायचा आहे कंटेंटवर. जीएस खेळायचा आहे कव्हरेज अँड स्पीडवर. जीएसमध्ये ह्या लेटेस्ट अनुभवावरनं कव्हर झालं पाहिजे आणि चांगली क्वालिटी पण ॲव्हरेज क्वालिटी पाहिजे, चांगलं व्यवस्थित. पण ऑप्शनलमध्ये 280, 300 वगैरे क्रॉस करणं हे तुम्हाला प्युअरली कंटेंटवर खेळायचं आहे कारण सगळ्यांना वेळ पुरणार आहे. सगळ्यांना काय पुरणार आहे? वेळ पुरणार आहे. वेळ पुरणार असेल तर तुमच्याकडे ॲडिशनल लेव्हरेज पाहिजे, ते पाहिजे कंटेंटचं. ओके. तर ह्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, सजेस्ट करेल, की ह्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर 1 संपवा. ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 संपवा. कळालं काय? आय एम सॉरी. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 संपवा. आणि ह्या सगळ्या त्या 3 प्रश्नांमधले सी असे 10 मार्काचे 3 प्रश्न बाकी होते. आठवलं? ह्या 3 प्रश्नांमध्ये सी 10 मार्काचे 3 प्रश्न बाकी होते. ते 3 प्रश्न इथं घेऊन टाका. 3 क्वेश्चन्स ऑफ सी. कारण तुमचा स्पीड शेवटी भयंकर वाढलेला असतो. तुम्हाला आरामशीर 20 मिनिटांमध्ये 3 प्रश्न संपतात. ह्याचं कारण काय? फर्स्ट, मी हे आधी का नाही घेतले? हे आधी का घेतले? पहिलं कारण, की बाबा हे सव्वा तासामध्ये तुमचा माइंड ओके झालेला असतो, हात व्यवस्थित चालत असतो, तुम्ही सोशिओलॉजीमध्ये घुसलेले असता. जेव्हा एक्झामिनर तुमचा पेपर उघडणार आहे, चेक करायला घेणार आहे, तेव्हा तो क्वेश्चन 1 घेणार आहे. मग क्वेश्चन 2, 3, 4 आणि 5 सिक्वेन्समध्ये. जर तुम्ही पहिल्याच प्रश्नामध्ये पहिल्या 5 क्वेश्चन्समध्ये क्वेश्चन नंबर 1 म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधले ABCDE ह्याच्यामध्ये पॉवरफुल इम्प्रेशन तयार करू शकले, तर ह्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पूर्ण पेपर असणार. आणि जर तुम्ही पहिल्याच प्रश्नामध्ये म्हणजे ABCDE ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड केली, अक्षरच खराब काढलं भयंकर, कंटेंटच कॉम्प्रोमाइज केला, काहीतरी झालं, तर तुमचा त्याचा परिणाम बाकीच्या प्रश्नांवर असणार आहे. मार्कांचा सायकोलॉजिकल परिणाम कुठे ना कुठे तो त्याला समजून जाईल, की तुझा ॲव्हरेज काय. जर तुम्ही पहिल्याच प्रश्नामध्ये 6-6, 7-7च्या ॲव्हरेजनी मार्क मिळवले 10 पैकी 6-7, 6-7, 6-7, तर पुढे पण जरा त्याच रेशोमध्ये जाईल. पण तुम्ही पहिल्याच प्रश्नामध्ये 4-5, 4-5, 4-5च्या ॲव्हरेजनी गेले, तर त्याचा पुढे हात जरा आखडलेला असेल मार्क देताना. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं स्ट्रॅटेजी जीएस असो किंवा ऑप्शनल असो, पहिले 5 प्रश्न तगडे गेले पाहिजेत. त्यांना भयंकर गेले पाहिजेत. तो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पडतो. कुठली ह्युमन टेंडन्सी आम्ही पेपर चेक करतो. आपोआप 5 प्रश्नांमधला जनरल ॲव्हरेज पुढे निघत चालतो. ओके. म्हणून इथं फटका मारून घ्यायचा. ओके. म्हणून हे 20 मार्कात एकदा संपले, की तुम्ही हात मारणार ह्याच्यावर. ह्याचं कारण हा 2 नंबरला का घेतला परत? आधी घेतला पण 2 नंबरला का? कारण तुमचा हात चालायला वेळ लागतो. हात ची स्पीड पकडायला वेळ लागलेला असतो. कारण त्या मसल्स फ्लेक्सिबल नसतात. तुमचं ब्रेन पण जागेवर इतकं स्पीडनं ते सोशिओलॉजीमध्ये काम करत नसतं. त्यावेळी तुमचं एकदा हे झालं हळू व्यवस्थित 75 मिनिटांमध्ये झालं, की मग तुम्ही जेव्हा ऑप्टिमम पीक लेव्हलला पोहोचाल, सोशिओलॉजीच्या पीकला पोहोचाल, असा ग्राफ जाईल, तेव्हा तुम्ही इथे याल. इथे क्वेश्चन नंबर 5 आणि मग डाउन.
कळतंय? राइट. तो हा जो ग्राफ असेल तो असं वाढत जाईल तुमचा एनर्जी, तुमची स्पीड, तुमचं ब्रेनचं फंक्शनिंग अँड देन खाली, खाली, खाली. ओके. तर हा खाली, खाली, खाली कुठेतरी सी असेल. इथं क्वेशन नंबर 1 अँड 5 असेल आणि इथे तुम्ही बाकीचे ते 20 मार्कर सोडत गेलेले असाल. कळालं? त्यात पण आधी जो टफ लीस्ट प्रोबॅबिलिटी ज्यात मार्क कमी पडणार आहेत, तो आधी उचलायचा 20 मार्कातला. कारण आपला ब्रेन जिथे प्रॉपर जातो, म्हणजे चांगलं काम करायला लागतो, तेव्हा चांगले प्रश्न घ्यायचे हातामध्ये. कळतं? जरा वेगळी स्ट्रॅटेजीस. वर्क ऑन युअर स्ट्रेंथ्स, नॉट दॅट मच ऑन वीकनेस. स्ट्रेंथ काय? स्ट्रेंथला कॅपिटलाइज करायचं आहे आपल्याला. ओके. जेव्हा तुम्ही फुल लेंथ प्रॅक्टिस वगैरे कराल, तर हे सगळे बारकावे तुम्हाला जाणवतील, की यार हे खूप इम्पोर्टंट आहे. कोणता प्रश्न आधी, कोणता प्रश्न नंतर, कधी, काय, असं उचलला, सरळ-सरळ सुरू केला, हे करण्यापेक्षा हे बेटर आहे. हे सगळं ट्राइम अँड टेस्टेड आहे. खूप गोष्टींमधनं आम्ही गेलोत. खूप साऱ्या गोष्टींमधनं म्हणजे प्रॅक्टिसच जर बघितली मागच्या 3-4 वर्षांमधली, तर सोशिओलॉजीचे कमीत कमी 100, 110 फुल लेंथ प्रश्न, फुल लेंथ टेस्ट माझ्या हातात खोलून गेलेले आहेत. म्हणजे कुठेतरी कमीत कमी 1,500 प्रश्न तरी आरामशीर मी स्वतः लिहिलेले असतील. बाकी तर शिकवणं म्हणा किंवा आन्सर रायटिंग म्हणा, हे सगळं बाजूला करतो मी. माझ्या पर्सनल लेव्हलला म्हणतोय मी 1,500च्या आसपास प्रश्न आरामशीर लिहिलेले असतील. मला प्रत्येक प्रश्नामध्ये माझा ब्रेन कसा काम करतो, काय करायला पाहिजे होतं, काय नाही करायला पाहिजे होतं, कधी घ्यायला पाहिजे होतं, आय नो दॅट. ओके, दॅट्स वाय विथ दॅट मच क्रेडिबिलिटी आय कॅन टेल यू की अशा प्रकारचं काम होऊ शकतं. मध्ये मी तेवढा न्याय नाही देऊ शकणार, ह्यावेळेसही देऊ शकलो नाही. पण मी ऑप्शनल बद्दल नक्कीच तुम्हाला ह्या आय एम प्रेटी मच शुअर अबाउट दिस आयडियाज, की मला लगेच जाणवलं की आपण 80, 40, 40, 20. मी लगेच माझा पहिले प्रश्न म्हणजे हे संपलं, म्हणजे 6 प्रश्न, की लगेच माझा क्वेशन पेपर जो आहे तो पलटवला, पहिलं पान काढलं, तुमच्यासाठी लगेच लिहून ठेवलं 80, 40, 40, 20. की तुम्हाला आल्यावर हे आधी सांगेल की असं करायचंय, इथे जाऊन हे करायचंय. ओके. नॉट 120, नाही करायचंय आपल्याला इथून पुढे. आता आपण असं जाणार. ओके एव्हरीवन. तर ही ती परफॉर्मन्स स्ट्रॅटेजी दॅट वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट वाईल वी आर प्रॅक्टिसिंग आन्सर्स, जेव्हा आपलं एक्झॅक्ट सुरू होईल. अँड आय एम थिंकिंग की वाय नॉट टू स्टार्ट अर्लियर, आन्सर रायटिंग थोडी लवकर सुरू करू. लेट्स नॉट वेट फॉर थिंकर्स. ओके. चॅप्टर 3 वगैरे संपला की आपण आपलं काम सुरू करून टाकू विदिन अ वीक ऑर समथिंग. पुढचा वीक आपण कंटेंट शिकून घेऊ, चॅप्टर 3 संपून घेऊ, लगेच कामाला लागू आपण आपल्या आन्सर रायटिंगच्या. ओके. कारण विशेष टेन्शनची गरज नाहीये. हळूहळू का होईना सुरू होईल, म्हणजे तुम्ही थिंकर पर्यंत जरा पीक लेवलला पोहोचाल. ओके. लेट स्टार्ट विथ दॅट, की आपला आयडिया काय आहे. बघा बरं काय सुचतंय तुम्हाला. सिलेबस आहे का तुमच्या सध्या? ज्यांच्याकडे नाही फोनवर काढा. चल चल. लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मधले 5 सब क्वेश्चन्स बघू. आता आपल्याला एवढंच करायचंय की डिफिकल्टी बघायची कशी आहे, सिलेबसला लिंक करून बघायचंय, फास्ट बघायचंय, काही डिस्कस कंटेंट करायचं नाहीये, इंट्रो कसं, बॉडी कशी, हे सगळं आपण शिकणार. मी सगळी प्रॅक्टिस फक्त पीवायक्यूचीच घेणार. बघा बरं. व्हॉट इज कॉमन सेन्स? हाऊ आर, हिंदी वाचू नका, तुमचं एकदम ताप येऊन जाईल. हिंदी नका वाचू. व्हॉट इज कॉमन सेन्स? हाऊ आर कॉमन नॉलेज और कॉमन सेन्स अँड सोशलॉजी रिलेटेड टू इच अदर? एक्सप्लेन. सामान्य व्यवहार ज्ञान आणि समाजशास्त्र ह्याबद्दल लिंक विचारली. सामान्य व्यवहार ज्ञान म्हणजे काय आणि सामान्य व्यवहार ज्ञान आणि समाजशास्त्र एकमेकांशी कशा प्रकारे संबंध, लिंक्ड, रिलेटेड आहे? एक्सप्लेन धिस. काय होतंय? शिकलो होतो का? पेपर 1 मधला, चॅप्टर 1 मधला सी, एक्झॅक्ट सिलेबस, एक्झॅक्ट तसं. रिलेशनशिप, व्हॉट इज कॉमन सेन्स, दोघांमध्ये रिलेशनशिप, त्यातला फरक, त्यातलं साम्य, आणि बाबा ह्या दोघांचा रिलेव्हन्स. त्यात आपण आणखी व्हॅलिडेशन पण केली होती, आठवतंय का? कारण आपण तो चॅप्टर शेवटी शिकलो. हा, जेव्हा पॉझिटिव्हिझम, नॉन पॉझिटिव्हिझम, प्रत्यक्षार्थवाद आणि अप्रत्यक्षार्थ शिकलो, मग कॉमन सेन्स शिकलो, आणि त्यामध्ये आपल्या साईडने इनोव्हेशन टाकलं की अप्रत्यक्षार्थवाद कॉमन सेन्सला महत्व देतो, पण प्रत्यक्षार्थवाद कॉमन सेन्सला महत्व देत नाही. पण सोशोलॉजीमध्ये कॉमन सेन्सचं महत्व जरूर आहे. हा तो पहिला टॉपिक होता. देन व्हॉट इज रिलेशनशिप? परत सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन सोशोलॉजी अँड स्टेट. तुमच्या नोटमध्ये पण असंच असेल उत्तर, असंच उत्तर असेल.
What is relationship between similarities and differences between socio and history in terms of their दोन एरियाज बघा कुठले एरिया ऑफ स्टडी अँड लकीली आपण त्या चार्ट मध्ये मेथोडॉलॉजी हा पण टाईप मेन्शन केला होता ऍज इट इज की त्यांचा एरिया ऑफ स्टडी काय आणि मेथोडॉलॉजी काय हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मी गंमत नाही करत पण पूर्ण पेपर वन जेव्हा सोडत होतो ना एक स्माईल राहायची जेव्हा प्रश्न होता स्माईल प्रश्न होता स्माईल अरे 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 आणि मला आय वॉज सो एक्सायटेड की तुम्हाला हे दाखवायचं होतं की लुक यार हे सगळं फॅमिलियर आहे पण मी पेपर वन आणि पेपर टू मध्ये हे करणं टाळलं कारण त्या मधल्या ब्रेकमध्ये फार कमी वेळ असतो तुम्हाला लंच घ्यायचा असतो 15-20 मिनिटं झोपायचं असतं लगेच पेपर टूला जायचं असतं आय वेटेड अँड देन मी टाकलं याच्यानंतर पण अदरवाईज माझ्या पूर्ण पेपरमध्ये स्माईल होते की चल भाई हे पोरं खुश होतील बघून तर व्हॉट इज रिलेशनशिप आणि हे जेव्हा हे बघितलं ना की एरिया ऑफ स्टडी अँड मेथोडॉलॉजी दोन्ही स्पेसिफिकली पडलं देन थर्ड बघा what is variable in social research what are their different types variable म्हणजे चल जे चॅप्टर 3 चा पार्ट आहे जर तुम्ही चॅप्टर 3 अजून शिकलेला नाहीत म्हणून ऑफकोर्स मला कळणार नाही पण सिलेबस बघा चॅप्टर 3 मधला शेवटचा टॉपिक चॅप्टर 3 मधला शेवटचा टॉपिक एक्झॅक्ट कीवर्ड सरळ सरळ विचारलंय बाय द वे पेपर वन तर इतका सोपा वाटतोय की व्हॉट इज खूप वेळा विचारलंय लुक ॲट दिस व्हॉट इज व्हेरिएबल चल म्हणजे काय आणि त्याचे काय विचारलेत फक्त खतम एलॅबोरेट व्हॉट इज व्हेरिएबल चल म्हणजे काय पेपर वन चॅप्टर 3 शेवटची लाईन स्ट्रेट फॉरवर्ड लुक ॲट दिस नाव हाच एक प्रश्न थोडासा छान इंटरेस्टिंग वाटला पण मर्टन नावाचा थिंकर आहे ना मर्टन नावाच्या थिंकरवर नेहमी ऍप्लिकेशनच प्रश्न पडतात आणि आपण तसंच शिकतो लुक ॲट दिस नाव तो म्हणतो की मर्टनची रेफरन्स ग्रुप थेअरी काय संदर्भ समूह बघा एकदा मर्टनचा सिलेबस मर्टन म्हणजे थिंकर मधला चौथा पॉइंट पाचवा पॉइंट दिसला त्याने विचारलं काय पहिला हाफ काय की व्हॉट की बाबा कॅन मर्टन्स रेफरन्स ग्रुप थिअरी बी रेलेव्हंट इन अंडरस्टँडिंग आयडेंटिटी मेकिंग इन डिजिटल वर्ल्ड म्हणजे ह्या डिजिटल वर्ल्ड मध्ये जे आपण आयडेंटिटी निर्माण करतो इन्फ्लुएन्सर्स युट्यूबर्स सोशल मीडियाचे ते हँडलर्स है ना हे सगळ्याबद्दलचा हा प्रश्न होता त्याशी निगडीत आपण रेफरन्स ग्रुप लिंक करू शकतो का आता व्हॉट इज रेफरन्स ग्रुप जेव्हा आपण एखाद्या समूहाकडे बघून आपलं वर्तन ठरवतो किंवा बदलतो एक्झाम्पल घेतो मी फार सोपं आहे समजायला जेव्हा आपण थिंकर शिकू किंवा डीप मध्ये शिकू पण आत्ताच तुम्हाला कळून जाईल तुम्ही कधी असे आपले भाऊ लोक असतात किंवा जे ज्यांना ऍस्पायरिंग पॉलिटिक्स मध्ये जाणारे लोक असतात फॉर एक्झाम्पल जे है ना की भावी सरपंच भावी आमदार किंवा भावी समथिंग लाईक दिस भावी नगरसेवक है ना तुम्ही यांना बघितलंय का कधी त्यांचं एक पर्टिक्युलर बिहेवियर असतं कडक पांढरे कपडे घालतील सकाळी उठून मस्तपैकी आणि एक टिका वगैरे लावतील थोड्या माळा असतील गळ्यामध्ये दोन फोन इकडे असतील दोन पोरं मागे असतील है ना आणि चलण्याची स्टाईल भाई हा बोल ना ती स्कूटर तशी एखाद्या मोठ्या नेत्यासोबत फोटो काढतील आमदार वगैरे उगीच चालता पळत पळत ते गाडीजवळ फोटो काढतील आणि टाकतील की आज हा काही चर्चा की भाई म्हणे की काय की आज आमदार साहेबांसोबत प्रदेशाच्या किंवा तालुक्याच्या विकासाबद्दल गहन चर्चा झाली है ना आणि आमदार साहेबांनी तालुक्याच्या विकासासंदर्भात महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन दिलं आणि आशीर्वाद दिले समथिंग लाईक दिस काही आशीर्वाद नसतं त्याला माहितीही नसतं ते कोण आहे फक्त फोटो काढला असतो खाली स्टेटसला आशीर्वाद दिले चर्चा झाली काही गप्पा मारतात त्यांचं बिहेवियर जर तुम्ही बघितलं तर ते बिहेवियर त्या फील्डमध्ये पुढे जायचंय म्हणून तशा पद्धतीचं नेते कसे वागतात हे करून तुम्ही कधी लहान बाळांना वगैरे बॉलिवूडचे हिरो हिरोईनशी कॉपी करताना बघितलंय किंवा ज्याला ऍस्पायरिंग बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये हॉलिवूड लांब राहिलं पण त्यांना बॉलिवूडमध्ये जायचंय तर ते बिहेव इन अ पर्टिक्युलर वे कुणाला रॅपर बनायचंय तर रॅपरवाल्यांची स्टाईल कपड्यांची बोलण्याची वगैरे क्या भाई कैसा आहे सर्व वेगळी असणार ज्यांना आय एस आय पी एस बनायचंय स्पेशली आयपीएस तुम्हाला लगेच दिसतात किंवा बनायच्या आधीच की कटिंग तशी इथे दाबलेली असते थोडी मिशी वाढलेली असते बुलेट चालवतात ते बुलेट येतात क्लासला जिम लावलेला जिम तर बेसिकली हे दिस इज रेफरन्स ग्रुप बिहेवियर बाय रेफरिंग टू अदर ग्रुप्स राईट तसंच डिजिटल वर्ल्डमध्ये पण दिसतं जर मला ऍस्पायरिंग लेट्स आहे युट्यूबर बनायचंय किंवा सोशल मीडियामध्ये जायचंय सो वी कॉपी दॅट बिहेवियर जे सक्सेसफुल आहेत त्यामध्ये है ना त्यांनी एवढंच विचारलं होतं
ह्याच्या मागे विचारलं की ट्रॅफिक सिग्नल बद्दल डेव्हियन्स नावाची थिअरी आहे मल्टनची, ती कशी लागू होते? लोक का ट्रॅफिकचं सिग्नल तोडतात? असं सोपं विचारतात, ऍप्लिकेशन बद्दल विचारतात. पण हा टॉपिक होता मर्टनच्या रेफरन्स ग्रुपचा. मर्टन हा टॉपिकच ऍप्लिकेशनवाला आहे, म्हणून हे फार प्रेडिक्टेबल होतं की नक्की रेफरन्स म्हणजे मर्टनवर कधी स्ट्रेट प्रश्न नाही पडणार, काहीतरी ऍप्लिकेशन पडणार. एवढा एक बाजूला करतो. सेकंड, इज सोशल स्ट्रॅटिफिकेशन थिअरी जेंडर ब्लाइंड? सामाजिक स्तरीकरणाच्या ह्या थिअरीमध्ये किंवा सामाजिक स्तरीकरणाच्या थिअरीमध्ये की बाबा लैंगिकतेकडे किंवा लैंगिक अस्मितेकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे का? आता हे काय विषय आहे? हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तुम्ही बघा चॅप्टर नंबर 5 सामाजिक स्तरीकरण. स्तरीकरणामधला पहिलाच टॉपिक सामाजिक स्तरीकरणाचे समाजशास्त्रीय सिद्धांत. कळतंय? आणि या सिद्धांतांमध्ये जेंडरला इग्नोर केलं जातंय का? असं विचारलंय. ते आपण त्यावेळी कंटेंटमध्ये नॅचरली शिकतो. कुणीही शिकतो. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. फक्त तुम्ही शिकला नाही आता म्हणून थोडासा भीती वाटेल. नंतर क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला बघा की व्हॉट इज पॉझिटिव्हिझम? प्रत्यक्षार्थवाद म्हणजे काय? व्हॉट इज? अँड क्रिटिकली अनालाइज द मेजर आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट इट. काय होतं ह्यामध्ये? स्ट्रेट किती मार्काला आहे? है ना? हातचे मार्क आहे सगळे. दन, 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 दन. आले, शिकले, घरी लिहिले, नोट काढली, पाठ केलं, उतरून आले, ओकून आले, संपला विषय. खतम. हायलाइट द मेन फीचर्स ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम ॲज प्रोपाउंडेड बाय मार्क्स. स्ट्रेट अगेन मार्क्सवर ते काय नव्यानं विचारणार तेच परत परत आहे. ऐतिहासिक भौतिकवाद शब्द दिसतोय का कार्ल मार्क्समध्ये? है ना? ऐतिहासिक भौतिकवादाच्या सिद्धांताचे फीचर्स त्याने विचारलंय आणि हे आजच्या समाजामध्ये कंटेम्पररी सोसायटीमध्ये रेलेव्हंट आहे का हे विचारलंय. मार्क्सची थिअरी कितपत रेलेव्हंट आहे, कितपत नाही, हा माझा फेवरेट एरिया आहे. मी दरवर्षी ह्याच्यावर एक सेपरेट सेशन घेतो. कार्ल मार्क्स रेलेव्हंट आहे का आज? कार्ल मार्क्स रेलेव्हंट का नाही आज? ह्यावर आता युट्यूबला पण तुम्ही 2 सेशन बघितले असतील. कार्ल मार्क्सवर टीका नावाचे 2 सेशन त्यामध्ये आहेत. हे रेलेव्हंट आहे का नाही हे ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये डिस्कस करतो. तो ऍप्लिकेशनचा पार्ट शक्यतो बाकीचे लोक नाही करत. रेलेव्हन्स नाही चेक करत त्याचा. ते नेमकं प्रश्न पडला. रेलेव्हन्स. लोकांना हे माहिती आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम, पण ते कितपत लागतं किंवा नाही लागत हे मी नॅचरली लकीली एक इंटरेस्ट म्हणून मी सगळ्यांना सांगतो की हे रेलेव्हंट आहे का नाही आहे. ओके, ते प्रश्न पडला. सी, व्हॉट डू यू मीन बाय रिलायबिलिटी? बघा चॅप्टर 3 मधली लास्ट लाईन विश्वसनीयता. राईट? सरळ पुन्हा काय? व्हॉट डू यू मीन? व्हॉट इज धिस? व्हॉट इज पॉझिटिव्हिझम? व्हॉट इज चल? व्हॉट इज व्हेरिएबल? डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ रिलायबिलिटी इन सोशल रिसर्च. हे कुणीही प्रिपेअर करतो. कुणीही. ओके, जे स्पेशल आहे नक्कीच सांगेल की हा दिस वॉज स्पेशल, रेलेव्हन्स स्पेशल होता आणि लकीली आपण तो चॅप्टर कव्हर करतो, तो पॉईंट कव्हर करतो, मुद्दाम करतो. पण हे तर सगळेच करतात, पूर्ण भारत करतो. कारण हा सिलेबसचा कीवर्ड आहे. सिलेबस आपण प्रिपेअर करतोच, शिकवतो सुद्धा. Then compare capability deprivation approach with that of the social capital deprivation in understanding chronic poverty, दारिद्र्य. कीवर्ड काय ह्याच्यामध्ये? हे नाहीत, आधी कीवर्ड आहे हा सिलेबसचा कीवर्ड आहे. सिलेबस कुठे आहे बरं? हा तुम्ही जर बघितला असेल तर पॉवर्टी हा टॉपिक कुठे आहे? पॉवर्टी हा स्तरीकरणामध्ये आहे, चॅप्टर 5 मध्ये आहे. दिसला? संकल्पना, पहिलाच मुद्दा, संकल्पनेवरचा पॉवर्टी नावाचा मुद्दा, दारिद्र्य आणि त्याच्यावरचे हे 2 अप्रोच. एक अप्रोच आपण त्यावेळी शिकतोच, पण एक अप्रोच सांगतो की जर व्यक्तींकडे किंवा कुटुंबाकडे कॅपॅबिलिटी नसेल, शिक्षण नाही, आरोग्य नाही, स्किल नाही, तर दारिद्र्य येतं. पहिला अप्रोच काय सांगतो? कॅपॅबिलिटी नसेल तर दारिद्र्य येतं. दुसरा सांगतो सोशल कॅपिटल नसेल, सामाजिक भांडवल म्हणजे कनेक्टिव्हिटी, लोकांशी संबंध, ओळख पाळख नसेल तर दारिद्र्य येतं. असे 2 अप्रोच असतात. हे कुणीही शिकतं. पण शक्यतो हा थोडासा ॲज कम्पेअर्ड टू अदर इझी क्वेश्चन्स थोडा टफ वाटत होता. पण जे हे शिकलेत अप्रोचेस किंवा दारिद्र्याचे नेमके कारण माहिती आहेत त्यांना सरळ हा बोनस प्रश्न होता. स्ट्रेट फॉरवर्ड पॉवर्टी. देन प्रेशर ग्रुप है ना, दबाव गट इज अ थ्रेट टू डेमोक्रेसी, threat or necessary element of democracy. Explain with illustrations. Keyword pressure group and democracy. सापडतं का कुठे? पेपर 1 7 दिसला? दबाव गट लोकशाही. स्ट्रेट
मेजर कीवर्ड इज प्रेशर ग्रुप. प्रेशर ग्रुप हा लोकशाहीला धोका आहे, की लोकशाहीमध्ये आवश्यक असलेला समुदाय गट आहे, हे त्यांनी विचारलं. मला एवढंच सांगायचंय, तुम्हाला आज सगळे प्रश्न जरी समजत नसले, तुम्हाला जे काही प्रश्न नाही समजत आहे, तुम्हाला एवढं तर आज नक्की कळेल, की हे डायरेक्ट सिलेबसमधनं आहे. ज्या पद्धतीनं पेपर म्हणजे 2 चॅप्टर आपण संपवून ते तुम्हाला लगेच आयडेंटिफाय झालं. लकीली जर तुम्ही काही महिन्यांपूर्वी जर ही बॅच संपली असती, म्हणजे मागच्या एखाद्या महिन्यापूर्वी, तर अख्खा पेपर तुम्हाला माहीत होता. असं मला बोलायचं आहे. ही आर्ग्युमेंट माझी आहे. आता हे पेपर बघून मी तुम्हाला ते शिकवणार असं नाहीये. हे तर मी ऑलरेडी प्रूव्ह केलं, की आपण 2 चॅप्टरपासून सगळं दिसलं. तर तुम्ही हे थोडं आधी संपवलं असतं ना किंवा तुम्ही मागच्या बॅचला विचारलं ना, तुम्हाला कळेल, की अरे भाई हे सगळं सगळं प्रिडिक्टेबल आहे. माहिती आहे सगळं आहे. प्रेशर ग्रुप, डेमोक्रेसी, लिंक त्यातली, हायपोथेसिस चॅप्टर 3 तर इतका पडलाय. चॅप्टर 3 तर भयंकर आहे ह्यावेळी. हायपोथेसिस बघा बरं, गृहीतकृत्य किंवा गृहीतके. चॅप्टर 3 लास्ट लाईन दिसतोय का? परत काय आहे? काहीच किटकिट नाही. व्हॉट इज हायपोथेसिस? क्रिटिकली इव्हॅल्युएट द सिग्निफिकन्स ऑफ हायपोथेसिस इन सोशल रिसर्च. एवढंच विचारलंय. कितपत योग्य आहे, कितपत रिलेव्हंट आहे, हायपोथेसिसची किती गरज पडते किंवा नाही गरज पडत. स्ट्रेट सिलेबस. देन गो फॉर नेक्स्ट 4. क्वेश्चन नंबर 4. गिव्ह अन अकाउंट ऑफ द रिसेंट ट्रेंड्स ऑफ मॅरेजेस इन इंडियन कंटेक्स्ट. हा तर प्रश्न एवढा बोर झालाय, दरवर्षी पडतो, रोज पडतो हा प्रश्न, रोज. कंटाळा आला ह्या प्रश्नाचा, की तेच, 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 तेच. ठरलेला प्रश्न त्यांचा, ठरलेला. चॅप्टर 9 पेपर 1 चॅप्टर 9 ई सब टॉपिक ई बघा. ई शेवटचा पॉइंट चॅप्टर 9 मधला. काय बरं? गिव्ह अन अकाउंट ऑफ रिसेंट ट्रेंड्स इन मॅरेज इन इंडियन कंटेक्स्ट. हाऊ आर दिस डिफरंट फ्रॉम ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस. ठरलेला प्रश्न आहे हा. तुम्हाला दरवर्षी दिसणार हा प्रश्न. जवळ दरवर्षी एखादा गॅप त्यांना वाटलं, की आता खूपच व्हायला लागलंय, आपण नको टाकायला ह्यावेळी, तर ते नाही टाकत. अदरवाईज ते टाकतात. ओके. हे माहीतच असतंय, की पडणार आहे म्हणून. पुढचं बघा. व्हॉट वुड यू आयडेंटिफाय ॲज द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स. चुकतं की माझं? व्हॉट वुड यू आयडेंटिफाय ॲज द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन द एलिट थिअरीज ऑफ मोस्का, मेशल्स, मायकल्स अँड पॅरेटो. हे हे थिंकर्स आहेत, जे आपण डायरेक्टली आपल्या सिलेबस अँड नोट्समध्ये शिकतो. आणि कुणीही शिकतं, बाय द वे, गंमत नाही. मी जिथे सांगेल, की हां, वी आर स्पेशल, आपण हे नक्की शिकलो होतो आणि जे कॉमन आहे ते नक्की सांगेल. किंवा मोस्का अँड पॅरेटोच्या थिअरीज हा आहे चॅप्टर नंबर 7. चॅप्टर नंबर 7. हे आहे पॉवर, एलिट थिअरीज ऑन पॉवर. सत्तेच्या सगळे सिद्धांत आहेत आणि पॉवर मधला हा पहिला सब टॉपिक येतो. पॉवर शिकताना आपण शिकतो मोस्का, पॅरेटो ह्यांच्या थिअरीज आणि आपण त्यावेळी शिकतो, की 2 आयडियाज, लायन अँड फॉक्सेस. मी कॅमेऱ्यावर बोलतोय, हे बोलणं कितपत योग्य मला नाही कळत. प्लीज काही ऍक्शन घेऊ नका. पण जर एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगितलं ना मी, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं होतं. मी नाव नाही घेत कुणाचं, पण सत्तांतर झालं होतं, राईट? अचानकपणे काहीच कळायच्या आत सीएमच बदलून गेले. ते कसे बदलले? बाय द नंबर गेम्स. नंबर गेम्स, राईट? म्हणजे लोकांना कितपत इच्छा होती, नव्हती, आय डोंट नो अबाउट चेंजिंग द सीएम अँड सत्तांतर. काय अचानकच आहे ना. तर हे ते बोलतात, की बाबा सत्ताधारी 2 प्रकारचे असतात. एक सिंहासारखे समोरून लढतात आणि एक कोल्ह्यासारखे किंवा लांडग्यासारखे मागून वार करतात. लायन्स अँड फॉक्सेस नावाची कन्सेप्ट आहे मोस्का अँड पॅरेटोची, जी आपण पॉवर एलिट थिअरीमध्ये शिकतो आणि ती थिअरी इथे विचारतोय, किंवा व्हॉट डू आयडेंटिफाईड एज सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस बिटवीन एलिट थिअरीज मोस्का. हा मी पर्सनली प्रिफर केला मुद्दाम लिहायला, की इथे शक्यतो कोणी हात घालणार नाही जास्त. ह्याला मी उचललं होतं आणि हा प्रश्न तिथे लिहिला होता. कारण हा तर मला हे तर रोजच झालं होतं. चल 15-20 पॉइंट ह्याचे सिमिलॅरिटी डिफरन्सेस. देन तिसरा, critically analyze the sociological significance of informal sector in the economy of developing societies. यावेळी फक्त आयडिया अशी होती, की सेफ क्वेश्चन तर घ्यायचेच, पण जिथे जराशी बाउन्सर आलायस तर आपण सिक्सर मारू, अशा स्टाईलचं होतं. जे शक्यतो कोणी घेणार नाही. एखादा प्रश्न आपण तसा आउट ऑफ द बॉक्स घेतला तर थोडासा परिणाम वेगळा असतो. ओके, असं घेण्याचा. पण हे प्रयोग घरी करू नका. हे आधी इथे एक्सपेरिमेंट करा आणि देन तिथे जाऊन करा. ओके, ठीक आहे. क्रिटिकली अनालाइज द सोशलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ. आता हा पण डायरेक्ट सिलेबस आहे, बाय द वे. तुम्ही जर बघाल तर पेपर 1 मधला 6th चॅप्टर, त्याच्यामध्ये इनफॉर्मल इकॉनॉमी किंवा अनौपचारिक क्षेत्र हा शब्द मेन्शन आहे का? राईट?
त्याचा सिग्निफिकन्स विचारलाय. त्यावेळेस आपण शिकतोच. पण हा चॅप्टर 6 मधनं आलेला सरळ-सरळ प्रश्न आहे. ह्या 4ही प्रश्नांमध्ये सेक्शन ए मध्ये एक पण प्रश्न असा नाही, की जो सिलेबसची लिंक नाही किंवा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आउट ऑफ द बॉक्स विचारलंय, आउट ऑफ द ब्लू विचारलंय, जे आपल्याला माहीत नाही. असं अजिबात नाहीये. एक सुद्धा प्रश्न असा नाहीये. 5 आता बघा हा तुम्हाला जमेल. इन व्हॉट वे द स्कोप ऑफ सोशिओलॉजी इज युनिक? एक्सप्लेन. आपण कसे युनिक आहोत? बाकीच्यांकडे जे शिकत नाही ते आपण कसं शिकतो? काय शिकतो? ह्याबद्दल त्याला स्कोप, राइट? ॲडिशनली हा पण तुम्हाला स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑन सोशल स्ट्रॅटिफिकेशन ह्यातला कीवर्ड होता सामाजिक स्तरीकरण आणि हा प्रत्येक समाजशास्त्राचा अभ्यास करणारा विद्यार्थी हा टॉपिक शिकतो. पुन्हा प्रश्न पडला. पेपर 1/5 सामाजिक स्तरीकरण बाय ए सामाजिक स्तरीकरणाचे समाजशास्त्रीय सिद्धांत. तुम्ही आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सिलेबस सर्वांना माहिती आहे, की डज द स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह इन सोशल स्ट्रॅटिफिकेशन प्रमोट स्टेटस को? म्हणजे तो स्थिरता प्रमोट करतो का? की नाही करत? येस अँड नो बद्दल लिहायचं होतं. आपण त्यावेळी शिकतोच. येस आणि त्याच्यावरची टीका पण आपण शिकतो. गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. तर स्ट्रेट फॉरवर्ड हा यू कॅन से सिलेबस आणि कंटेंट मधला प्रश्न होता. काहीही घाबरायची गरज नव्हती. क्वेश्चन 5 हा झाला स्कोप तर स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. ह्या बघ तिसरा. डू यू थिंक दॅट द फॉर्मल वर्क प्लेसेस आर फ्री फ्रॉम जेंडर बायस? आर्ग्यू इन युअर केस. आर्ग्यू युअर केस. आयडेंटिफाय करा. तुम्हाला काय वाटतं सिलेबसच्या कुठल्या मुद्द्याला हा पकडलेला प्रश्न असेल? समजलं तुम्हाला? औपचारिक क्षेत्रामध्ये की लैंगिक असमानता किंवा विषमता तुम्हाला दिसते का? याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय. सिलेबसमध्ये कुठून आला असावा हा प्रश्न? हां? कुठला? 6th अजून थोडा विचार करा. 5C गुड पॉइंट. हा पण होऊ शकतो. स्तरीकरणाचा आयाम, लैंगिकता और लिंगभाव. चला अजून डोकं लावा बरं. गुड. 9 मध्ये डीचं नाव काय? कळालं? लिंग आधारित श्रमविभाजन. बाय द वे हे जर तीनही मुद्दे एकत्र केले आणि स्पेशल फोकस केला ह्या मुद्द्यावर 9th चॅप्टर मधला पॅट्रिआर्की अँड सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर पुरुषसत्ताक पद्धती आणि लैंगिक जो काही श्रमविभाजन आहे ह्या मुद्द्याला फोकस करून जे तुम्ही सांगितले की स्तरीकरण म्हणा किंवा फॉर्मल इन्फॉर्मल इकॉनॉमी म्हणा किती सुंदर उत्तर बनेल. तुमचं इथून पुढे पहिलं काम असेल जेव्हा जेव्हा प्रश्न तुमच्या समोर येईल तुम्हाला पहिल्यांदा ट्रेस करायचंय की तो प्रश्न कशावर विचारलाय त्यातला कोर शब्द काय, कोर सिलेबस काय आणि तो सिलेबसला लिंक करायचा. कुठे लिंक करायचा? सिलेबस. तुम्हाला लगेच सोपं जातं, की हे ह्याच्यामध्ये लिहायचंय काय? ओके. तर हा मी तुम्हाला आतापर्यंत करून दाखवलंच, पण इथून पुढे आता तुम्ही पण करायला हेल्प करा, की सिलेबसला लिंक करा, की हे कुठं लिंक होतंय आणि कुठून त्यांनी प्रश्न विचारलाय. दिस वॉज फ्रॉम चॅप्टर 9 मेजरली. चॅप्टर 9. ओके. देन डू यू थिंक दॅट झालं हे हाऊ डज वेबर्स वर्स्टियन ऍड्रेसेस द ऑब्जेक्टिव्हिटी सब्जेक्टिव्हिटी डिबेट? कसं होतं हे? मी म्हणतोय ना, हे खूप कमी लोकांना जमणार असणार आहे. ट्रस्ट मी हा खूप कमी लोकांना प्रश्न जमलेला असणार आहे आणि हा होता कंपल्सरीमध्ये प्रश्न. ह्याचं कारण, की एकतर लोकांना व्हर्स्टियन ऑफकोर्स माहीत असतं, पण सब्जेक्टिव्हिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी मधल्या डिबेटवर हे सोल्युशन कसं निर्माण करतो वेबर, वेबर कसा मध्ये येतो, हे फार कमी लोकांना माहिती आहे. 2-3 गोष्टी. एक तर पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. राइट. आणखी तुम्ही जे शिकलेले नाही ते पुढे शिकणार आहेत परत एकदा. ती आहे आयडियल टाइप नावाची टेक्निक. मी तुम्हाला त्यावेळेस बोलताना पण बोललो होतो. आयडियल टाइप आपल्याला पुढे शिकायचंय, पण तो असा बॅलन्स करतो सब्जेक्टिव्हिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटीमध्ये. कळतंय? पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन अँड मोस्ट इम्पोर्टंट कीवर्ड जो होता इथे, तो होता मूल्य तटस्थता. आठवलं? चॅप्टर 2 ला आपण एंड केलं होतं त्याच मुद्द्यावर. मूल्य तटस्थ राहणं. आठवतंय? बघा ते डायग्राम पण तुमच्यावर, की एका साइडला वेबरला दिसतंय, की ऑब्जेक्टिव्हिटी इज इम्पोर्टंट. पण एका साइडला वेबरला दिसतंय, की सब्जेक्टिव्हिटी इज अल्सो इम्पोर्टंट. मग तो म्हणतो, की थांबा. भांडण सॉल्व्ह करतो. तो मध्ये येतो आणि तो सोल्युशन देतो. व्हॅल्यू न्यूट्रल असलं पाहिजे. मूल्य तटस्थ असलं पाहिजे. ही डिबेट तिथं लिहिणं एक्सपेक्टेड होतं. ह्याबद्दल मी नक्कीच तुम्हाला अश्युअर करेल, की धिस वॉज अ स्पेशल क्वेश्चन जो शक्यतो लोकांना कळत पण नाही, की हा प्रश्न काय? ही डिबेटच काय लोकांना कळत नाही. वेबर कसा सॉल्व्ह करतो हेही कळत नाही. कोणी शिकवतही नसेल कदाचित.
नक्की शिकवत नसेल, पण इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड लकीली त्यावर कंपल्सरीमध्ये प्रश्न पडला. वेबरच्या ह्या टेक्निकवर. Then to what extent can education and skill development be an agent of social change? Critically analyze, identify the syllabus. आधी प्रश्न बघून घ्या. किंवा education and skill development agent of social change. बाय द वे हा पण खूप स्ट्रेट प्रश्न आहे. कुठं असेल हा प्रश्न? 10 मधला कुठला सब टॉपिक? हा, वाचा सिलेबसचं नाव त्या डीचं. बरोबर आहे. शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन, सामाजिक बदल. टू व्हॉट एक्सटेंट, म्हणजे एज्युकेशन आणि स्किल त्यात त्यांनी ऍड केलं, त्यांच्या साईडने ऍड केलं, पण आपण ह्याला एकत्र करून किंवा थोडंसं वेगळं लिहून करू शकतो. पण शिक्षण आणि काय म्हणतात कौशल्य विकास हा समाजाचं परिवर्तन करण्यामध्ये कितपत योगदान देतो हे तर आम्हाला माहितच आहे. तुम्हाला आठवतंय आपण एक डिबेट केली होती की बाबा फंक्शनलिस्ट अँड कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह आणि शिक्षण हा सामाजिक परिवर्तन घडून आणू शकतो ह्याच्या सपोर्टमध्ये मी एका ग्रुपला आर्ग्यू करायला लावलं होतं. आणि शिक्षण सामाजिक परिवर्तन घडून आणू शकत नाही असा पण डिबेट तुम्हाला करायला लावला होता. आठवलं? स्प्रेड चॅप्टर 10 तर शिकायचं. मी तर हा तर कॅल्क्युलेट पण नाही केला तुमच्या मार्करमध्ये, पण हा पण थोडाफार आपण डिस्कस केला होता. आधीच हा म्हणून इतकं सोपं आहे की ह्याच्यामध्ये फक्त बाकी तुम्हाला अजून माहित नाही ते थिंकरचा तडका मारणं आवश्यक असतं. फक्त 1-2 थिंकर टाकायचे इकडे तिकडे रॅन्डम, सुचलं की लगेच की ओके हा असा असा म्हणून देतो, किंवा नाही सुचलं तर की बाबा कार्ल मार्क्सच्या अभ्यासकांनुसार चला एक्सपर्ट क्लेम दॅट आपल्यावर नाही घ्यायचं अंगावर ओढून. असे काही ट्रिक आहेत. बोलू आपण त्यावेळी की यार की जेव्हा थिंकर नाही सुचला तर थिंकर तयार करायचा, आपण जन्माला घालायचा एक. नाही सुचला आपलं पण टाकायचं ना, बळजबरी हे आपल्याला टाकावं लागेल कारण बाकीचे लोक टाकणार आहेत, तर आपण टाकून देऊ. स्त्रीवादी ह्यांच्या आता कोण म्हणलंय काय म्हणलंय आपल्याला नाही माहिती, पण म्हणलं असेल ना, टेक्निकली कोणी त्याला विरोध नाही करू शकत, राईट? मग ह्याच्यामध्ये कोण येतील? स्त्रीवादी, मार्क्सवादी. ते असं म्हणतात की शिक्षण हे आर्थिक लैंगिक दरी निर्माण करतं. अजून तर शिकणं बाकी आहे आपलं. सिल्विया वाल्बी वगैरे येईल आपल्याला. 6A बघा बरं. व्हॉट इज सायन्स? डू यू थिंक दॅट द मेथड्स युज्ड इन द नॅचरल सायन्स, किती 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 वेळ तुम्हाला याच्यावर रामायण सांगितलं. नॅचरल सायन्सेस कॅन बी अप्लाइड टू सोशलॉजी, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. काय वाटतं? नैसर्गिक शास्त्राच्या पद्धती आपण समाजशास्त्रामध्ये वापरू शकतो का? तुम्ही सांगा आता उत्तर काय केलं असतं. गुड, गुड, गुड. येस केलं असतं आणि येस सांगितलं असतं की हां, आपण ह्या पद्धती वापरू शकतो, राईट? आणि पॉझिटिव्हिझमचं नाव घेतलं असतं प्रत्यक्षात आणि सांगितलं असतं की समाजशास्त्रामध्ये ह्या पद्धती वापरणं फार शक्य आहे. ऑब्झर्वेशन करणं, अनालिसिस करणं, जनरलाइज करणं. परंतु अप्रत्यक्ष अर्थवादानुसार की ह्या पद्धती वापरण्यामध्ये काही मर्यादा आहेत. त्या पुढील प्रमाणे ऑब्जेक्टिव्हली आपण अभ्यास करू शकत नाही, एक्सपेरिमेंट करू शकत नाही. 2-3 अजून टाकले असते, विषय संपला. कळतंय? म्हणजे काय? तरी पुढे की कॅन, तर आपण म्हणू दे कॅन बी युज्ड इन सोशिओलॉजी बट टू लिमिटेड एक्सटेंट किंवा सम एक्सटेंट, नॉट कम्प्लिटली. अँड वी हॅव डेव्हलप्ड. आणि वाय? रिझन काय? वी आर अ सोशल सायन्स अँड नॉट. का नाही वापरू शकत? कारण त्यांचं सब्जेक्ट मॅटर आपल्यापेक्षा वेगळं आहे. त्यांच्या सब्जेक्ट मॅटरमध्ये इंटरनल स्टिम्युलस नाही. आपल्याकडे इंटरनल स्टिम्युलस आहे. अँड दॅट्स वाय त्यांच्या पद्धती इथं वापरणं योग्य ठरणार नाही. झालं. आलं. हे आपली मेजर आर्ग्युमेंट होती. हा तुमचा कंटेंट. जेव्हा तुम्ही आणखी शिकाल, वाचाल, प्रॅक्टिस कराल, तुमचं खूप काही बाकी आहे. अजून तर तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये आहात. तेव्हा हे तुम्हाला फार असं वाटेल, की यार म्हणजे असं वाटेल, की कम ऑन यार, ग्रो अप. जरा चांगले प्रश्न विचारा. असं होऊन जाईल, की आहे ना. म्हणजे बी आणि असं होतं कधी-कधी, की यार आम्ही एवढा मेहनत घेतोय सोशिओलॉजीला. थोडं जरा लेव्हलमध्ये विचारा. असं होतं कधी-कधी. इतकं स्ट्रेट विचारलंय. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय जेंडर बेस्ड डोमेस्टिक डिव्हिजन ऑफ लेबर? आता काय असं होतं, की हे जी आहे का ऑप्शनल आहे? काय करावं असं?
Is it undergoing a change in the wake of increasing participation of women in the formal employment? Clarify your answer with illustration. Generally हा जनरल टॉपिक आहे, 2-3 टॉपिकला लिंक होईल, पण आयडेंटिफाय द लिंक, द सब्जेक्ट or the syllabus point where it can be asked. अरे डायरेक्ट आहे, डायरेक्ट आहे हा प्रश्न. कुठे आहे हा? हे पहा, पहिला कीवर्ड हायलाइट करायचा, आधी काय इम्पॉर्टंट आहे, काय जेंडर बेस्ड डोमेस्टिक डिव्हिजन. हा सिलेबस आहे का? पेपर 1/9 सिलेबस आहे हा. म्हणून तुमचा आजचा पहिला लेसन हा असेल, आज ह्या एक्सरसाइजचा पहिला लेसन, की जेव्हा तुमच्या समोर प्रश्न येईल त्या प्रश्नाचा एक्झॅक्ट सोर्स आयडेंटिफाय करायचा. सोर्स म्हणजे सिलेबसचा सोर्स आयडेंटिफाय करायचा. पण हे करण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे? तुमच्या डोक्यामध्ये सिलेबस फिट असणं आवश्यक आहे. ठीक, म्हणून तुम्हाला 2 गोष्टीतून पुढे करायच्यात. प्रश्न बघितला की सोर्सला लिंक करणं, आणि दुसरा त्याचा एक्झॅक्ट ओरिजिनल सोर्स शोधणं, सॉरी सिलेबस पार्ट असणं. म्हणून तुम्ही इथून पुढे रोज, जसं आपण लहानपणी पाढे-पाठ करायचो, बे एक बे, 19चा पाढा, 17चा पाढे, जे तुम्हाला आता विसरले असाल, तसं नंतर विसरू आपण ह्याला पण. पण हे रोज पाठ करायचं. ओके. मी इथून पुढे पुढच्या सेशन्स पासून, आता तुम्हाला 2 दिवस सुट्टी आहे, गणपतीचा वगैरे तुम्ही नक्की एन्जॉय करा. पण एक छोटंसं काम जमलंच तर नक्की करून या. तो असेल सिलेबस पाठ करणं. तुमची पहिली स्टेज असेल काय? फक्त पेपर 1 मधले 10 चॅप्टर त्यांची नावं, इन्क्लुडिंग थिंकरची नावं, फक्त मेन चॅप्टरची नावं. ओके. म्हणजे चॅप्टर 6 कुठला, चॅप्टर 7 कुठला, 8 कुठला, 9 कुठला, 10 कुठला, 3 कुठला, 2 कुठला, हे. आणि पेपर 2 मध्ये तसं सेम, फक्त चॅप्टरचे नावं आणि त्यांचा तो सिलेबस मधला तो काय म्हणतात इंडेक्स मधला तो, अरे हा हा त्याचा जे तो नंबर आहे तो की कुठला. मी तुला विचारलं ना असं की बाबा की 7वा चॅप्टर सांग मला पेपर 1 मधला, तुला सांगता आला पाहिजे. ओके. मी तुम्हाला विचारलं की बाबा तुम्ही पेपर 2 मधला सी मधला 3रा नंबरचा चॅप्टर सांगा, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग नेक्स्ट वीक मध्ये आपण त्यातले सब टॉपिक विचारणार. ओके. किंवा पेपर 2 सी चॅप्टर नंबर 3 त्यातला सी सब टॉपिक है ना, अ ब क त्यातलं ते विचारणार. ह्याचं काय महत्व आहे हे तुम्हाला पेपर 2 डिस्कस करताना मी सांगेल. असा युनिक आयडिया, की आज अक्षरशः इंग्लिश मीडियमचे पोरं दे लाइक वॉज रिअली हॅपी की तुम्ही फक्त सिलेबस बघून उत्तर लिहू शकता. हे पेपर 2 ला दाखवेल तुम्हाला. सिलेबस बघून उत्तर लिहू शकता, कंटेंट नसताना देखील. बोलू आपण त्यावर. ओके. नाव हा आहे सिलेबस. 2 लेसन्स कुठला? एक पहिला लेसन तुमचा असेल थोरोली प्रिपेअर द सिलेबस. पाठ असणं आवश्यक आहे. लर्न करा त्याला, मगअप करा. आणि दुसरा प्रश्न बघितला की त्याचा सिलेबसचा ओरिजिनल सोर्स शोधा आणि मग उत्तर लिहिणं सोपं जाऊ शकतं. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय वाटतं? अजून ह्याशी काय लिंक होऊ शकतं? प्लस पेपर 1/5 बाय दिसतंय? दिसतंय? ॲडिशनली आणखी काही कीवर्ड मी मिस करतोय का? हे मिस करतोय. ओके. प्लस पेपर 1/6 फॉर्मल इनफॉर्मल इकॉनॉमी, ह्या सगळ्यांची गरज पडणार आहे. पण हा मेजरली ह्याच्यावर डिपेंडंट आहे. म्हणजे हा स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणजे ह्याच एकाच पेपरात ह्या सब टॉपिकवर 2 प्रश्न पडले. डिव्हिजन ऑफ लेबरवर, सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबरवर. देन व्हॉट अबाउट सी? हाऊ कॅन यू असेस द सिग्निफिकन्स ऑफ सोशल मुवमेंट्स इन डिजिटल एरा? छान प्रश्न होता, जरा आउट ऑफ द बॉक्स होता. हा प्रश्न जरासा वेगळा होता. पण त्याने मुद्दा विचारला डिजिटल एरा. बाय द वे आणखी एक ऑब्झर्वेशन सोशोच्या पेपर बद्दल, की जे प्रश्न आउट ऑफ द बॉक्स जराशे डायरेक्ट सिलेबस मधलं नाही पडलेत, त्या प्रश्नांमध्ये त्यांनी मेजर इश्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. मेजर इश्यूज, कंटेम्पररी इश्यू जे सिलेबस मध्ये नाही मेन्शन केलेत. फॉर एक्झाम्पल जेंडर इनइक्वॅलिटी हा तर आहेच, पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट, दुसरा हा डिजिटल, 2दा प्रश्न पडला. असे प्रश्न है ना, हे प्रश्न त्यांनी जे मेजर इश्यू आहेत ते कव्हर केलेत. सो बाय स्टडिंग दीज पेपर्स, एस्पेशली धिस इयर्स पेपर्स, मी ह्यावेळी जेव्हा आपला सिलेबस संपतील, जेव्हा सगळा संपेल, त्याच्यानंतर काही 4-5 मुद्दे असे डिस्कस करेल की जे सिलेबसमध्ये नव्हते, थोडेसे बाजूला होते, पण सिलेबसला कसं लिंक करता येतं आपल्याला, सिलेबसचा कंटेंट कसा उतरवायचा. पण हा
टॉपिक आपला आहे, हा तर नक्की आहे. फक्त त्याला ऍड करायचंय का सोबत? जसं की फॉर एक्झाम्पल आता कुठे आहे हा टॉपिक? हा टॉपिक कुठे आहे? सामाजिक चळवळी बाय द वे. सामाजिक चळवळी 7 राइट हा आहे. त्यांनी त्यामध्ये फक्त विचारलं की सामाजिक चळवळींवर ह्याचा कसा परिणाम होतो? असं द सिग्निफिकन्स. जसं की #MeToo, ब्लॅक लाईव्हज मॅटर, दलित लाईव्हज मॅटर. सोशल मीडियाला एक नवीन डायनामिझम देण्याचा प्रयत्न डिजिटल वर्ल्ड करतंय. आणि हा प्रश्न मागच्या 5 वर्षांपासून कमीत कमी प्रेडिक्टेबल होता, की व्हाय दे आर नॉट आस्किंग द क्वेश्चन ऑन सोशल मूव्हमेंट्स लिंक्ड विथ सोशल मीडिया. जेव्हापासून भारतामध्ये #MeToo किंवा जगामध्ये #MeToo मूव्हमेंट सुरू झाली, ब्लॅक लाईव्हज मॅटर सुरू झाली, दलित लाईव्हज मॅटर सुरू झाली, ह्या इतक्या मोठ्या मूव्हमेंट होत्या, की हा कुठलाही व्यक्ती ह्या मूव्हमेंटचा अभ्यास करणार. पण हा प्रश्न आम्हाला पडायचा, की का हे प्रश्न विचारत नाहीयेत अजून? त्यावेळेस त्यांना विचारायला पाहिजे होतं. मीटूच्या वेळी, BLMच्या वेळी त्यांना विचारायला पाहिजे होतं. ग्रेटर थेनबर्ग एन्व्हायर्नमेंटल मूव्हमेंट त्यांनी सुरू केली होती, ऑनलाईन सुरू केली होती. ह्यावेळेस त्यांनी विचारायला पाहिजे होतं. त्यांनी फार उशीर केला हा प्रश्न विचारायला. खरं तर. खूप लेट केला हा प्रश्न विचारायला. अदरवाईज हा 4 ते 5 वर्षांपूर्वी सिग्निफिकंट जास्त होता. एस्पेशली इन कंटेक्स्ट ऑफ #MeToo. अजून मूव्हमेंट झालत्या वी आर 99 मूव्हमेंट. अजून एक मूव्हमेंट झाली होती ऑक्युपाय वॉल स्ट्रीट मूव्हमेंट. हे सगळं ऑनलाईन चाललं होतं. तुम्ही त्यावेळी लहान असाल फार 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट तुम्ही ह्याची कुठलाच कंटेक्स्ट नसेल. पण ह्या मूव्हमेंट सुरू होत्या. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे होता. तो पडला. पण हा डायरेक्टली सिलेबसमध्ये असा मेन्शन नव्हता. हा मेन्शन होता. पण हा प्रेडिक्टेबल क्वेश्चन होता. हा होता. नक्की होता. ओके. नाऊ क्वेश्चन नंबर 7 मधला फर्स्ट व्हॉट इज सॅम्पलिंग इन द कंटेक्स्ट ऑफ सोशल रिसर्च डिस्कस डिफरंट फॉर्म्स ऑफ सॅम्पलिंग देअर रिलेटिव्ह ॲडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस. हा पण फार रटाळ प्रश्न आहे. दररोज पडणारा प्रश्न आहे. हा प्रत्येक जण लिहिणारा प्रश्न आहे. हा झोपेत विचारला तरीही येणारा प्रश्न आहे. ह्यात काहीही वावगं नाही, वेगळं नाहीये. चॅप्टर 3 मधली लास्ट लाईन वाचा. काय होतंय? वाचा, मोठ्याने वाचा. चॅप्टर 3 लास्ट लाईन. दिसला? दिसला शब्द तुम्हाला सॅम्पलिंग? स्ट्रेट फॉरवर्ड. सॅम्पलिंग आणि त्याच्या पलीकडे त्यांनी विचारलं, की कुठे गेलं ते? त्याचा सोशल रिसर्चमध्ये काय महत्त्व आहे? त्याचे फॉर्म्स काय आहेत? हा प्रत्येक जणाला माहिती आहे. हे असे हातचे 20 मार्क होते. सगळ्यांसाठी होते. नंतर व्हॉट डू द थिअरीज हाऊ डू द थिअरीज ऑफ मार्क्स, वेबर अँड डर्किम डिफर इन अंडरस्टँडिंग रिलिजन? धर्माच्या सिद्धांतावर प्रश्न विचारलाय. चॅप्टर नंबर 8 त्यातला पहिलाच मुद्दा धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत. आणि हा प्रत्येक जणाला प्रश्न येतो आणि प्रत्येक जण प्रिपेअर करतो. काहीही वेगळं नाहीये. हा नेहमीचा प्रश्न आहे ह्यांचा. राईट? व्हॉट इज द नेचर ऑफ रिलेशनशिप बिटवीन सायन्स अँड रिलिजन? लगेच एकामागे धर्मावर प्रश्न पडले. डायरेक्ट सिलेबसमध्ये प्रश्न पडले. लगेच बघा चॅप्टर 8 मधला शेवटचा मुद्दा. दिसतोय? शेवटच्या मुद्द्यामध्ये हा शब्द दिसतोय का? झालं. अरे कोणी शिकतं हे? नेचर ऑफ रिलेशनशिप बिटवीन सायन्स अँड रिलिजन इन मॉडर्न सोसायटी. अॅनलाइज देअर सुटेबल एक्झाम्पल. झाला विषय. मला समजत नाही की बाबा म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या जास्त अन्याय होईल. ठीक आहे. आता मी मोठ्या-मोठ्या गप्पा मारतोय कारण शिकवतोय म्हणून. आता हे बोर झालंय, माहीत झालंय म्हणून. पण हे फार ईझी आहे. म्हणजे ऑप्शनल एक्झॅक्ट सिलेबसमधनं आहे. इफ यू प्रिपेअर सिलेबस वेल हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. रादर जीएस जास्त डायनामिक आणि जास्त अवघड वाटतं कधी-कधी. जीएस मध्ये काय कुठून पडेल? कळतंय? कसं पडेल? कधी जिओग्राफी कुठे तिकडे जीएस-3 मध्ये विचारतील, तिकडचं कुठे इकडे विचारतील, परेशान होऊन जातात. जीएस-2 ला तर मी परेशान झालो त्यावेळी. अरे काय यार हे असं झालतं की म्हणजे माझं थोडं प्रिपरेशनच कमी झालं जीएस-2चं अनफॉर्च्युनेटली. त्यात आय-आरपासून थोडीशी लिंक तुटलेली होती आणि जेवढं जमलं तेवढं मी पटपट ओढण्याचा प्रयत्न केला आय-आरला पण. पण असं झालं की अरे यार म्हणजे फटका बसणार आहे. जीएस-2चा फटका बसणार आहे. का? कारण ते नेहमी खूप त्याचं अपडेट राहावं लागतं. अपडेशन तर आहेच. पण त्याच्या पलीकडे तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल, की किती सब पॉइंट, किती मुद्दे, किती टॉपिक
काय काय नाहीये त्यात. GS1, GS2, GS3 अरे साध्या एका हिस्ट्रीमध्ये 6 प्रकारच्या हिस्ट्री आहेत अरे GS1ला. हां. पहिली हिस्ट्री आर्ट अँड कल्चर, दुसरं हिस्ट्री एन्शियंट इंडिया, मग मेडिव्हल इंडिया, मग मॉडर्न इंडिया, मग इंडिपेंडन्स, पोस्ट इंडिपेंडन्स, मग वर्ल्ड हिस्ट्री. ह्या 6 प्रकारचे इतिहास, त्यातले 10 प्रकारचे टॉपिक. इथं नाहीये तसं. इथे सरळ सरळ आहे भाई. सिलेबस प्रिपेअर चल पुढे. सिलेबस टॉपिक प्रिपेअर कर, चल पुढे. सरळ सरळ. रिलेशनशिप बिटवीन सायन्स अँड रिलिजन लिहून या, काम संपवा. पुढचा हा पण एक छान टॉपिक होता. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय सस्टेनेबल डेव्हलपमेंट, है ना? अँड डिस्कस द एलिमेंट्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट ॲज प्रपोज्ड इन UNDP's SDG रिपोर्ट 2015. आत्ताची जाग आली यांना. SDG विचारलंय 2025 मध्ये, जेव्हा संपत आलेत ते आता 5 वर्षांनी. हा थोडासा प्रश्न नक्की थोडासा वेगळा होता. थोडा कंटेम्पररी म्हणा. कंटेम्पररी कशाला होता? मी त्याला कंटेम्पररी म्हणू का, करंट म्हणू का, जुना झाला म्हणू, काय समजेना मला. पण हा डायरेक्ट सिलेबसमध्ये नव्हता. पण हा टॉपिक जर तुम्ही ऑब्झर्व्ह कराल तर हा टॉपिक पेपर 2 मध्ये पुन्हा ह्याच्यावरच प्रश्न विचारला. SDG जो पेपर 2 चा सिलेबस आहे. पेपर 2 मध्ये जा. सी सगळ्यात शेवट चॅप्टर उघडा. सगळ्यात शेवटचा C/7 उघडा. C/7 मध्ये पहिलाच मुद्दा बघा, विकासाचे अरिष्ट. त्याच्यामध्ये दिसतंय का शाश्वतता, एन्व्हायर्नमेंटल प्रॉब्लेम्स. त्यातनं हा प्रश्न विचारलाय खरं तर. तर त्यांनी काय झालं काय माहित त्यांना, की त्यांनी डायरेक्टली इकडे पेपर 1 मध्ये विचारला. याची गरज नव्हती इकडे. पण त्यांनी हां. आणि पेपर 2 मध्ये पण ह्यावर पडला प्रश्न परत. SDG वर 2 प्रश्न पडले. ओके. तर मी इफ यू जस्ट ओन्ली फोकस ऑन सिलेबस ऑफ पेपर 1, तर मी सांगेल की हा विशेष लिंक होत नाही पेपर 1 ला. पण ऑफकोर्स एखादा माणूस ऑफलाईनची मेन्स देत असेल, तर तो पेपर 2 पण वाचून गेलेलाच असणार आहे. तर त्या हिशोबाने तो इथे लिहिणारच आहे. म्हणून मी सांगेल की हां, पेपर 2 ला डायरेक्टली लिंक्ड आहे. कारण हा टॉपिक आहेच आहे आपला. ओके. पण ओके, पेपर 1 मध्ये नाहीये म्हणून मी याला नाही म्हणेल. पण तुम्हाला तसाही हा लिहिता येईल माहिती आहे? लिहिता येईल का तुम्हाला? काय आहे शाश्वत विकास आणि त्याचे एलिमेंट्स काय आहेत SDG मधले? काही नाही. सरळ SDG 1, 2, 3, 4, 5, 6 सुरू करायचं. पण 1, 2, 3, 4 नाही लिहायचं. तिथे लिहायचं एलिमेंट्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट, दारिद्र्य निर्मूलन. हां. आलं का? बढिया. हो ना? झालं. आता काय सांगू तुम्हाला त्या पलीकडे. फक्त तडका बाकी आहे. 2-3 थिंकर अशी इकडे-तिकडे टाकून दिले. जसं की मार्क्स टाकला, एखादी फेमिनिस्ट टाकून दिली, एखादा स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट टाकला. 3 थिंकर दॅट्स इट. कुठेही कुणालाही अप्लाय करता येतात. आपण ज्या थिंकर शिकून तुम्ही इतके एक्सपर्ट व्हाल, की कुठं टाकायचं, कुठं नाही टाकायचं, कोण टाकायचं, कोणाचं नाव टाकायचं, नाही टाकायचं. माहीत असतं सगळं. कंटेंट तुमचं ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. हाऊ कॅन यू से की आउट ऑफ द बॉक्स आहे हा? राइट? Then how do the civil society organizations such as NGOs and self-help groups contribute to grassroots level social change? है ना? सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स चॅप्टर बघा. हा कुठला असेल तुम्ही शोधा. नागरी समाजाच्या संस्था, NGOज, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स, चॅप्टर 7 बघा. चॅप्टर 7 दिसतंय? वाचा. मोठ्याने वाचा. एक जण कोणतरी. हां. अरे, ते वरच बघायला नको. कोणीतरी वाचा. ते वरच बघत नाहीयेत. ते तू वाच, तू वाच करते, पण माझ्याकडे बघत नाहीयेत ते. हां, कोणीतरी प्लीज. पुढे, पुढचा मुद्दा दिसला? नागरी समाज, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन स्ट्रेट फॉरवर्ड, की बाबा जसं की NGOज आणि SSGज हा पार्ट आहे, की बाबा सामाजिक परिवर्तनामध्ये हे कसा हातभार लावतात? स्ट्रेट प्रश्न आहे. कोणीही शिकतं. डिस्कस धिस. काहीच विषय नाही. हा प्रश्न जरासा वेगळा वाटला. ओके. हा प्रश्न वेगळा होता. वेगळा, पण कितपत वेगळा म्हणावा हे आधी बघू आपण. इन व्हॉट वे डज क्वेअर किनशिप चॅलेंजेस द ट्रॅडिशनल किनशिप सिस्टम सबस्टॅन्शिएट बाय गिव्हिंग इलिस्ट्रेशन्स. परत एकदा, क्वेअर म्हणजे LGBTQ. ओके. कम्युनिटी त्यातला LGBTQ मधला Q इज क्वेअर. ओके. LGBTQ कम्युनिटी हे कितपत यू कॅन से आपल्या ट्रॅडिशनल नातेसंबंधांना चॅलेंज त्याबद्दल लिहायचं होतं. खरं बघायला गेलं तर हा टॉपिक
चॅप्टर 1 5 जेंडर इनइक्वॅलिटी किंवा जेंडर ॲज अ सोशल स्ट्रॅटिफिकेशन डायमेन्शन ह्यामध्ये येतो. परत बघा चॅप्टर 1 5C चॅप्टर 1 5 मधला तिसरा पॉइंट त्यामध्ये येतो डायमेन्शन्स किंवा आयाम सामाजिक स्तरीकरणाचे. त्यामध्ये येतं लिंगभाव. आणि मी नेहमी बोलता बोलता बऱ्याचदा बोलून जातो की आपण समाजाला शक्यतो 3 लिंगांमध्ये विभागलेलं आहे. त्याला आपण स्तरीकरण म्हणतो. पुरुष, स्त्री आणि तृतीयपंथी. आठवतंय तुम्हाला? मी बऱ्याचदा असं बोलतो. तृतीयपंथी बोलतो मी. कारण अदरवाईज बरेचदा असं होतं की फॅकल्टीजकडनं पण हा शब्द तृतीयपंथी हा येतच नाही पुढे. दे आर पार्ट ऑफ जेंडर इनइक्वॅलिटी. जेंडर सर्टिफिकेशनचा पार्ट आहेत. आपण नेहमी स्त्री वर्सेस पुरुष इथपर्यंत ते सर्टिफिकेशन सोडून देतो. म्हणून तृतीयपंथी हा पॉइंट शिकणं जेंडर इनइक्वॅलिटीमध्ये सोशिओलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप वर्षापासूनचा प्रेडिक्टेबल क्वेश्चन होता आणि आहे. आणि खरं बघायला तर डायरेक्ट सिलेबस मधून आहे म्हणू शकतो मी. कारण जेंडर इनइक्वॅलिटीमध्ये मी हा तर शिकवतोच. पण हा क्वेअर किंवा शब्द तुम्हाला दिसत नाही म्हणून तुम्ही नाही म्हणू शकता की हा एक थोडासा कंटेम्पररी फेज मधला आलेला प्रश्न असेल. नक्की म्हणू शकतो आपण तसं. पण मला असं वाटतं प्रामाणिकपणे की हा डायरेक्ट सिलेबस मधला आहे. कुणीही हे शिकतं. 2 टॉपिक त्यांनी एकत्र केलेत. एक सामाजिक स्तरीकरण आणि नातेदारी व्यवस्था. 2 टॉपिक एकत्र केलेत म्हणून हा प्रश्न डायनामिक होता. ओके. तर डायनामिक प्रश्न मला कुठे दिसतात? डायनामिक म्हणजे जरासे वेगळे. मला ते प्रश्न दिसतात हा आहे. क्वेअर किनशिप ट्रॅडिशनल किनशिपला कसं चॅलेंज करते? म्हणजे पेपर 1/5/C प्लस पेपर 1/9 हे 2 चॅप्टर एकत्र करून लिहायचा प्रश्न होता हा. किनशिप सिस्टम आणि जेंडर इनइक्वॅलिटी. आणि आणखी चॅलेंजिंग मला थोडा वाटला, पण तो तुम्हाला नक्कीच नाही वाटणार. तो आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके. जो एक्झॅक्ट सिलेबसमध्ये नव्हता, पण पेपर 2 मध्ये होता. हा एक प्रश्न. देन सायन्स, रिलिजन, मॅक्स वेबर, सॅम्पलिंग स्टेट, सोशल मुवमेंट्स. हा थोडासा इथे अर्धवा जो डिजिटल एरामध्ये कंटेम्पररी त्यांनी फेज विचारला हा. राईट. पण अगेन प्रिपेअर करणाऱ्या लोकांना हे माहित असतं. देन सायन्स ओके. स्किल डेव्हलपमेंट, एज्युकेशन, वर्सिटी फॉर्मल वर्क प्लेस, स्ट्रक्चरल फंक्शनल स्कोप. देन यू हॅव काय हे इन्फॉर्मल सेक्टर. देन मॉस्को पॅरेटो. देन मॅरेजचा ट्रेंड. त्यानंतर हायपोथेसिस स्ट्रेट, डेमोक्रेसी अँड ऑल स्ट्रेट, पॉवर्टी. हा थोडासा वेगळा, थोडासा टफ वाटू शकतो, नक्की वाटू शकतो है ना. पण हा स्टॅटिक प्रश्न आहे. रिलायबिलिटी, मटेरियलिझम, पॉझिटिव्हिझम, जेंडर ब्लाइंड. देन रेफरन्स. हा एक मर्टनचा रेफरन्स ग्रुपवाला. इन मीन 3 प्रश्न, ते पण अर्धे अर्धे जराशे डायनामिक विचारले. प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला तर अर्धा पार्ट ह्या 3 प्रश्नांमधला डायनामिक. ओके. डायनामिक क्युअर. देन धिस मर्टन अँड वन मोर जो आता आपण डिस्कस केला. पण खरं बघायला गेलं तर संपूर्ण पेपरामधल्या इतक्या साऱ्या प्रश्नांमध्ये 3 प्रश्न, ते पण अर्धे डायनामिक आणि अर्धे थिअरीशी रिलेटेड. इट्स ओके. टोटली ओके. आणि दुसरं की आपल्याकडे ऑप्शन्स आहेत ना. 8 पैकी 5 प्रश्न निवडायचे आहेत. तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड चांगले प्रश्न निवडू शकले असता. ओके एव्हरीवन. मी बोलण्याच्या आधी तुम्हाला काय वाटतं? बाय लेट्स से लुकिंग टुवर्ड्स दिस क्वेश्चन पेपर काय वाटतं तुम्हाला? पॉसिबल आहे का? बाई मग तुम्ही कॅमेरावर काय बोलू असं होतं मला पण. पण ते मला असं होतं की नको बाबा ते. असं की यार खरंच. ऑफ कोर्स, ऑफ कोर्स. हां, त्यांना असं म्हणायचं की सगळ्यांना माहिती तर मग आम्ही कसं काय पुढे असणार? लक्षात घ्या, एक पहिला मुद्दा मी तिथे हायलाइट करतो किंवा एक भीती असते की सोशिओलॉजीकडे बहुत भीड़ जाने वाली है. तर अशा वेळी त्याची स्केलिंग होऊ शकते. हा एक मुद्द्यावर मी बोलतो पहिले आणि मग तुमच्यापर्यंत येतो. लक्षात घ्या की जे मेन महत्त्वाचे ऑप्शनल्स आहेत, ऑप्शनल्स कन्सिडरिंग अँथ्रो, पी-एस-आय-आर, हिस्ट्री, जिओग्राफी अँड सोशिओलॉजी मेजरली. मी यांच्या स्टॅटिस्टिक्सवर बोलतो. जे मी रिपोर्ट तुम्हाला यूपीएससीचे अॅन्युअल रिपोर्ट आणले होते, त्यातल्या एका रिपोर्टचा रेफरन्स घेतो, जिथपर्यंत मला आठवतंय. गर्दीवर आधी बोलू आपण. तो ऑप्शनल घेऊन मेन्स लिहिणारे विद्यार्थी किती होते? ओके. त्या रिपोर्टमध्ये म्हणजे 22-23 रिपोर्टमध्ये अँथ्रोपॉलॉजी घेऊन बसणारे विद्यार्थी होते 1189. 1189. पी-एस-आर घेऊन बसले होते 1662. हिस्ट्री 751.
जिओग्राफी 1900 च्या आसपास तो आकडा आहे तो. 1900 जिओग्राफी 1900 होती त्यावर्षी. आणि सोशिओलॉजी घेऊन बसले होते मेन्सला 1261. ठीक आहे. मला सांगण्याचा अर्थ इथेच की 1200 पेक्षा 2 मोठे नंबर ऑलरेडी आहेत. एक आहे पी-एस-आय-आर आणि एक आहे जिओग्राफी. म्हणून सोशिओलॉजीकडे गर्दी जाते आणि तोच सगळे निवडतात, असं मला सरळ-सरळ दिसत नाहीये. कारण मला आकडे दाखवतायत, की त्या वर्षी मेन्स घेऊन बसणाऱ्यांमध्ये 3 नंबरचा हायेस्ट ऑप्शनल आहे आणि लगेच त्याला चिटकून अँथ्रोपॉलॉजी आहे. लगेच चिटकून अँथ्रोपॉलॉजी मग थोडं हिस्ट्री लांब पडतं. म्हणजे 4 हे मेजर आहेत. त्यातला 4 पैकी तिसरा मेजर ऑप्शनल सोशिओलॉजी आहे. अदरवाईज जिओग्राफी आणि पी-एस-आर जास्त होते. दुसरा, जरी हा नंबर 1261 असला, एक्स्ट्रा असला, तरी खूप कमी लोकांना हे माहिती आहे, की बाबा ह्यामध्ये मार्क मिळवायचे कसे? सोशिओलॉजीच्या कंटेंटमध्ये मार्क मिळवण्याची एक वेगळी पद्धत आहे. सोशिओलॉजीमध्ये मी तुम्हाला परत बोललो, की आपण इथे कंटेंटवर खेळणार आहात. कंटेंटवर. आता इमॅजिन करा, की एखादा प्रश्न फॉर एक्झाम्पल लेट्स से एक कुठला पण एक आयडिया घेऊ आपण यातला एक कुठलाही. ओके. हा जेंडर स्ट्रॅटिफिकेशन जे जेंडर ब्लँड मी सांगितलं, की बाबा माझ्याकडे हे आर्ग्युमेंट आहेत, की ते जेंडरकडे लक्ष देतात आणि आर्ग्युमेंट आहे जेंडरकडे लक्ष देत नाहीत, इग्नोर करतात. जर एखाद्याने पॅराग्राफ फॉर्ममध्ये दिलं, खूप वेळ गप्पा मारल्या, पण मी तिथे डायग्राम टाकली, एक गोल टाकला, 5 मुद्दे इकडे, अजून एक गोल, 5 मुद्दे तिकडे. अर्धा-अर्धा मार्काचा फरक पडणार आहे. लक्षात घ्या, कुठलाही विद्यार्थी सोशिओलॉजी ऑप्शनलमध्ये हा कंटेंट सेम आणि स्टॅटिक असल्यामुळे 250 पर्यंत टच करणं ईझी जातं. 250च्या पुढे जाण्यासाठी आपल्याला काही एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतात. इनोव्हेशन करावं लागतं. ते इनोव्हेशन मधला पहिला इनोव्हेशन आपला असणार आहे, तो आहे की पेपर 1 आणि पेपर 2 ला लिंक करणं. जे खूप कमी लोकांना जमतं आणि खूप कमी लोकं शिकवतात. रादर पेपर 1 आणि पेपर 2 सलग सेपरेट शिकतात आणि मग तुम्ही तुमचं बघून घ्या. आपण इथे स्ट्रेट फॉरवर्ड पहिल्याच दिवशीपासून पेपर 1 आणि पेपर 2 ला सोबत चालवणार आहेत, आपल्या त्या सिक्वेन्सनुसार. दुसरं, काय महत्वाचं आहे हे मार्क मिळवण्यासाठी हाऊ टू है ना, स्कोर बेटर कारण हे ईझी तर दिसतंय मला, सोपं दिसतंय. ते आहे आन्सर रायटिंग. राइट? कसं इंट्रोडक्शन, कसं बॉडी, कुठे टीका टाकायची, किती पॉइंट लिहायचे, कुठला थिंकर टाकायचा, नाही टाकायचा, सिक्वेन्स ऑफ द पॉइंट्स कशी करायची. ह्यासाठी आपण आता आन्सर रायटिंग जे सुरू करतोय वीकमधनं एकदा स्पेशली 2 आय मीन यूपीएससीचे पी-वाय-क्यूज घेऊन. ती एक टेस्ट असणार आहे. टेस्ट अक्षरशः. त्या टेस्टमध्ये आपण 5 प्रश्न आणणार. त्या 5 प्रश्नांना तुम्हाला लिहायला वेळ देणार. तो लिहिल्यानंतर तुम्हाला पुढचा 1.25 तास मी प्रत्येक प्रश्न 5ही प्रश्न मागच्या वर्षी पण आम्ही हा प्रयोग केलेला सक्सेसफुल झाला. 5ही प्रश्न आम्ही कंटेंट, स्ट्रक्चर, डिझाइन, मॉडेल आन्सर सहित डिस्कस करणार तुमच्याशी. राइट? तुमचे 2-3 सेशन झाले की आन्सर रायटिंगचा प्रॉब्लेम मिटणार. एक काय लागतं तुम्ही म्हणले ना, एक लागतं 2 पेपरला इंटिग्रेट करणं. दुसरं लागतं छान आन्सर रायटिंग जमली पाहिजे. ते तुमचं 2-3 सेशन नंतर तुम्हाला अडचण राहत नाही. तिसरं लागतं तुमच्या नोट्स क्रिस्प असणं. तिसरं काय लागतं तुमच्या नोट्स क्रिस्प असणं छान जवळ छोट्या बनलेल्या पाहिजेत. 100-100 पानं अराउंड 100 पानं पेपर 1, 100 पानं पेपर 2 पण ते केव्हा थोडंसं नंतर बघू आपण. आधी तुम्ही मोठी-मोठी नोट काढा, मग त्यातनं आपण मिनिमाइज करूया. ह्याचं कारण काय, की तुम्ही जर टाईम टेबल बघितला स्पेशली यूपीएससीचा, तर तो मेन्सचा टाईम टेबल 2 वीकेंडमध्ये होतो. मेन्स सुरू आता ह्या वर्षी जर बघितलं आपण, तर सुरू झाली फ्रायडेला, राइट? पहिले 3 दिवस 5 पेपर असतात. फ्रायडेला एसे, सॅटर्डेला GS1, GS2 हा दरवर्षी असतं असं सेम पॅटर्न असतो त्यांचा. फ्रायडेला एसे, मग घरी जायचं असतं. मग GS1, GS2 असतो सॅटर्डेला आणि GS3, GS4 असतो संडेला. कळालं मी काय म्हणतोय? ओके, 5 पेपर संपले. मग संडेला पेपर संपला, की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार अशी फुल 5 दिवस सुट्टी असते. क्लिअर? फुल 5 दिवस सुट्टी असते. हे 5 दिवस सुट्टी असताना झाली सुट्टी, की लगेच 6व्या दिवशी म्हणजे शनिवार, सुट्टी कुठली होती? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार सुट्टी. शनिवारी लँग्वेजचे 2 पेपर असतात. ओके. आणि सगळ्यात शेवटचा दिवस ऑप्शनलचा असतो, जो रविवार असतो. त्या दिवशी ऑप्शनलचे 2 पेपर असतात. म्हणजे 5.5 दिवस जवळ-जवळ और हा लँग्वेज पेपर सोडून देऊ आपण दिवस तो. फुल 5 डेज तुम्हाला ब्रेक मिळतो फॉर युअर ऑप्शनल. एक्सक्लुझिव्हली फॉर ऑप्शनल. फुल 5 डेज. ह्या 5 दिवसामध्ये मी ह्यावेळी सुद्धा पर्सनली
आणि जेव्हा शिकवायचो नाही, तेव्हा सुद्धा ते पण सांगतोय मी 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला त्यावेळेस, की जेव्हा मी त्या एका ऑप्टिमम लेव्हलला पोहोचलेलो होतो, तेव्हा सुद्धा मी ह्या 5 दिवसामध्ये ऑप्शनल 3दा रिवाईज केलेला आहे. लक्षात घ्या, मी गंमत नाही. मी कुठलाही एक्स्ट्रापोलेट करत नाहीये, एक्झॅगरेट करत नाहीये. काहीही अतिशयोक्ती ह्यामध्ये नाहीये. अख्खा ऑप्शनल इन्क्लुडिंग बोथ ऑफ दिस पेपर्स, पेपर 1 आणि पेपर 2 5 दिवसामध्ये 3दा रिवाईज होतो. पहिल्या दिवशी सुट्टी झाली सोमवारी, पूर्ण 10-12 तासामध्ये पेपर 1, दुसऱ्या दिवशी पेपर 2, अगेन पेपर 1, अगेन पेपर 2 आणि शेवटच्या दिवशी लंचच्या आत पेपर 1, लंच नंतर पेपर 2, जाऊन झोपायचं, लँग्वेजमध्ये गप्पा मारून यायच्या, ऑप्शनलमध्ये खुश होऊन परत यायचं, संपला विषय. हे होतं, हे पॉसिबल आहे, शक्य आहे. 1 तास एका चॅप्टरला, इतकं पण लागत नाही. 1 हॉर 1 चॅप्टर ह्या लेव्हलला आपल्याला पोहोचायचं आहे. ह्या लेव्हलला पोहोचायचं असेल तर तुमच्यापर्यंत नोट्स तेवढी इफिशियंट पाहिजे. बाकीच्या ऑप्शनलमध्ये 5 दिवसामध्ये 3दा कंटेंट वाचून शक्य होत नाही. समजतंय? व्हाय वी लाइक गेट द एज. ऑप्शनल्समध्ये, बाकीच्या ऑप्शनल्समध्ये विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल ऑप्शनल्स, पण 5 दिवसामध्ये 3दा ऑप्शनलचा कंटेंट वाचून होत नाही. एकच होऊ शकेल, तो आहे अँथ्रो टू सम एक्सटेंट. पण सोशो हा त्यातला एक ऑप्शनल आहे, जो 5 दिवसामध्ये कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 वेळा कम्फर्टेबली तुम्ही वाचू शकता. इमॅजिन करा, तुम्ही पेपर मेन्स सुरू व्हायच्या आधी तर तुम्ही घोळून पिलेले आहेत ते. मेन्सला बसताय म्हणजे ऑफकोर्स तुमचा अभ्यास झालाय. पुन्हा 3दा ऑप्शनल तुम्ही त्या मेन्स सुरू असताना करतायत, का मार्क नाही पडणार हो? त्या लेव्हलला तुम्ही पोहोचले तर. आता तुम्ही म्हणाल बाकीचे पण पोहोचत असतील ना, नाही पोहोचत. त्यांच्यापर्यंत एकतर सोशलचा मेळ लागेपर्यंत त्यांना वेळ निघून जातो. आता मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझा पहिला अटेम्प्ट एवढा इमानदार आहे. दिल्लीतनं एका खूप मोठ्या गुरूकडनं शिकलोय. भारतातला सगळ्यात मोठा क्लास, सगळ्यात मोठा गुरु. 500-500 ची एक बॅच भरायची त्यांची. 500 विद्यार्थ्यांची एक बॅच चालायची. पुन्हा अर्धा घंटा ब्रेक, पुन्हा 500 विद्यार्थ्यांची एक बॅच चालायची. 5-5 कोटीचे पॅकेज होते त्यांचे. 2 लेक्चर घ्यायचे फक्त दिवसभरात. 5-5 कोटी. कळतं तुम्हाला मी काय म्हणतो? तरी देखील मी सुद्धा त्यांना तर होतंच, ही वॉज लाइक डी-यू प्रोफेसर अँड ऑल. मी पण एकदा तर माझं पोट दुखतंय, एकदा मी वन डे महाराष्ट्रामध्ये आलो, पुन्हा लेक्चर मिस होऊ नये म्हणून लगेच पुन्हा फ्लाइट पकडून वापस गेलेलो आहे, की लेक्चर मिस होऊ नये म्हणून पोटाला टॉवेल बांधलेला आहे मी, आहे ना, आणि मी लेक्चर केलेलं आहे. माझ्याकडनं त्यावेळी काही प्रामाणिकपणामध्ये कमी तर नाही पडली, हे मला माझ्या मनाला माहिती आहे. पण तरी 500 पैकी 186 मार्क का पडले? कळतंय मी काय म्हणतोय? इट्स नॉट ओन्ली अबाउट कंटेंट, इट्स अबाउट परफॉर्मन्स ऑल्सो. परफॉर्मन्समध्ये काय लागतं? परफॉर्मन्समध्ये लागतं तुम्हाला ह्या गोष्टी. जेव्हा आम्ही ते 186 घेतले, अपमानानं ऑफकोर्स यार कम ऑन, म्हणजे माझ्यासाठी खूप शॉक होता तो. मला सगळं इट्स ऑल वॉज गुड आणि ओन्ली 186 आउट ऑफ 500 म्हणजे काहीच नाही ना. मी डायरेक्टली म्हणजे तळागाळात पोहोचलो होतो ना मी, म्हणजे संपला विषय. गेम ओव्हर. देन आय केम बॅक अँड आय गॉट आय मीन खूप चांगला गुरु मला इथे लकीली ज्ञानदीपमध्ये लाभले. मी ज्ञानदीपशी लिंक त्याच एका गोष्टीमुळे, अदरवाईज मी इथे क्लास नव्हते केलेले, जीएसचे पण नाही केलेले तिथे. मी तिथे ऑप्शनलची टेस्ट सिरीज आणि एक फास्ट ट्रॅक कोर्स केला होता. इथे निवृत्ती अवॉर्ड सर आधी असायचे माझ्या. नाऊ इज इन राजस्थान आहेस. पण इथे निवृत्ती सराकडनं मग वी डिस्कस दॅट, की यार हे काय झालंय? ओके. मग त्यांनी मला डायरेक्टली बसवलं, आहे ना, विदाऊट प्रिपरेशन मेन्स नंतर, माझ्या रिझल्ट नंतर बसवलं, की बाबा तू बस आणि 3 तास पेपर लिही. डायरेक्ट पेपर समोर ठेवला. डायरेक्ट कोरे कागद, काहीच नाही. डायरेक्ट प्रिपरेशन नाही, काय नाही, काय नाही. समोर ठेवला आणि शक्यतो असं लिही, की तू काय मेन्समध्ये लिहिलंस हे आठवून लिही, की तिथं काय लिहिलं. मला बघू दे, की तुझ्याकडनं काय गडबड झाली. डायग्नोसिस करू दे. आणि आय अटेम्प्टेड दॅट पेपर. तर त्यावेळी त्यांनी आयडेंटिफाय कारण मला तर कळणार नव्हतं, की माझ्याकडनं काय चुकलंय. बऱ्याचदा आपल्याला आपल्या चुका नाही कळत. आपल्याला वाटतं, की आपण खूप भारी लिहून आलोय, गप्पा मारल्या मस्तपैकी. वाह, वाह! मी तर खुश. मला म्हणलं पहिल्या अटेम्प्टला डायरेक्ट महाराष्ट्र केडर संपला विषय. मी त्यातनं गेलेलो आहे. मी 3-3 वाजेपर्यंत क्लासमध्ये थांबलेलो आहे. कधी-कधी पहाटे 4ला उठून, कित्येक प्रिलिमच्या 3 महिन्या आधी 4-4ला उठून अभ्यास केलेला आहे. आय नो हाऊ टू क्रॅक द प्रिलिम्स. जेव्हा मेन्समध्ये पहिल्या अटेम्प्टला जेव्हा मेन्स उडते इतक्या सगळ्या मेहनतीनंतर, तेव्हा काय विषय असतो आणि ऑल आय आय हॅव बीन थ्रू दिस. आता मला ते दुःख सहन होतंय आणि मला काही त्याचा विषय आता नाही. मला त्यावेळेस फार फटका बसला होता. इतका फटका, की म्हणलं यार, है ना,
गंमत म्हणजे इतका राग आला ह्या सगळ्या गोष्टींचा, की यार हे सगळं बाकी मी कोणाला ब्लेम नाही करत. माझ्याकडनं पण कमी असणार. नक्कीच असणार. इट वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी. पण हे त्या गुरूंचं पण काम आहे ना, की तुम्हाला जे माहीत नाही त्यात देणं आणि हात ओढून तिथपर्यंत घेऊन जाणं. मी तर तिथे येतोय ना. तुम्ही तर फक्त मला पुश करायचं बाकी होतं. नाही केलं. तर त्या रागाने दुसऱ्या अटेम्प्टला उतरलो. इतका तावातावा भयंकर अभ्यास केला प्रिलिमचा, की टेस्ट सीरीजचे 80 ते 90 प्रश्नपत्रिका, क्वेशन पेपर्स टेस्ट सीरीजच्या 3-3दा रिवाईज करून बसलेला माणूस होतो मी. सोडवलं तर वेगळं, पण 3-3 वेळा रिवाईज करून काही सोडलं नाही. एक फंडामेंटल मिस्टेक राहून गेली. पी-वाय-क्यूजला इग्नोर केलं. अक्षरशः ज्या पहिल्या अटेम्प्टला मला पोस्टची अपेक्षा होती, त्या दुसऱ्या अटेम्प्टला प्रिलिमच उडली. ओके. अँड देन आय क्रायड अ लॉट. दॅट वॉज द नाईट आय क्रायड अ लॉट. की भाई जेव्हा सगळं म्हणजे की आता मला सेकंड अटेम्प्ट म्हणजे मला त्या अटेम्प्टला डायरेक्टली आय वॉज एक्स्पेक्टिंग की आता खतम म्हणजे मी माझा ऑप्शनल प्रिपेअर्ड आहे, मी जीएस प्रिपेअर्ड आहे, मी एसए प्रिपेअर्ड आहे. आय वॉज प्रिपेअर्ड इन एव्हरीथिंग आणि माझी प्रिलिमच उडली रे. मग मी पुढच्या 2 अटेम्प्ट भयानक फोडले मेन्समध्ये लाइक 300, 300 दन, 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 दन जे काही पुढची स्टोरी असेल मी ते पुढच्या हाल्फमध्ये सांगेल जेव्हा मला ती योग्य वेळ येईल. सांगायचं मला एवढंच होतं की ऑप्शनल मध्ये मार्क मिळवण्याची एक स्टाईल असते. जी स्टाईल आय वॉज लॅकिंग विथ. दॅट स्टाईल जे मी निवृत्तीकडनं शिकलो, मी इथे येऊन शिकलो. आज म्हणजे एकरी नाव घेतो कारण मित्र पण आहेत ते माझे आणि गुरु पण आहेत. ओके. तर इथे येऊन शिकल्यानंतर मला हे कळतं की पेपर 1 आणि पेपर 2चं इंटिग्रेशन, आन्सर रायटिंग ह्या परफॉर्मन्सच्या गोष्टीवर भयंकर फोकस पाहिजे. आणि मी त्या 2 मिस्टेक्स ज्या माझ्याकडनं झाल्या होत्या. एक, आय वॉज लॅकिंग इन इंटिग्रेशन ऑफ पेपर 1 अँड पेपर 2 ॲप्लिकेशन ऑफ दिस बोथ पेपर्स दॅट इज इनोव्हेटिव्ह पार्ट जो तुम्हाला बाकीच्यांपेक्षा मार्जिन देऊन जातो. आणि सेकंड, लॉट ऑफ आन्सर रायटिंग अँड द टेक्निक ऑफ आन्सर रायटिंग. ते मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की माझ्याकडनं 2 चुका झाल्या. मी त्या तुमच्यापर्यंत होऊ देणार नाही. ती चूक आहे आन्सर रायटिंग अँड पेपर 1 and पेपर 2चं इंटिग्रेशन. सो वी आर गोइंग टू फोकस फ्रॉम द डे 1 इटसेल्फ ऑन दिस 2 इश्यूज की जे तुमच्याकडे पुन्हा रिपीट झालं नाही पाहिजे. मला पुन्हा दुसरा सत्यजित हिंगे नाही पाहिजे. पहिल्या अटेम्प्टला नाही पाहिजे. ओके. सो ह्या पॅशनने आपण उतरूया. तिसरा महत्वाचा मुद्दा मी जे बोललो, नोट्स आवश्यक आहेत. जे माझं पहिल्या अटेम्प्टला बाकी होतं माझ्या साइडनं कमी पडलं. नक्कीच नोट्स आवश्यक आहेत, क्रिस्प आवश्यक आहेत. 5 दिवसामध्ये 3दा रिवाईज होणाऱ्या नोट्स पाहिजेत. आणि चौथा, लॉट ऑफ रिव्हिजन. कमीत कमी ज्या तुमच्या नोट जेव्हा बनतील, डिसेंबर नंतरची गोष्ट करतोय मी आणि डिसेंबर 2 मेन्स येईपर्यंत, म्हणजे तुमची मेन्सचा पहिला पेपर तुम्ही लिहीपर्यंत 20 वेळा तुमचा ऑप्शनल वाचून झालेला पाहिजे. तेव्हा हे तिथं तुम्ही असं ओकू शकता आपोआप. 20 वेळा आणि हे शक्य आहे. हाऊ? मी त्यावेळेस तुम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवेल, की 35 दिवसामध्ये आम्ही तर मागच्या बॅचला पण हे करून दाखवलं. होतं का मॅम? या 35 दिवसामध्ये फक्त 4 तास देऊन अख्खा ऑप्शनल प्रिपेअर आम्ही केला होता. किती? 35 डेज जस्ट आफ्टर द बॅच पहिल्याच महिन्यात. बॅच संपली पहिला महिना. 35 दिवसाचं कॅल्क्युलेशन काढलं आपण आणि 4 तास पर डे तुमचा अख्खा ऑप्शनल संपत होता. चला अजून 10 दिवस वाढवून घेतो मी. दिले पण वाढवून आपण त्यावेळी. 10 दिवस वाढून घ्या. किती झाले? 45. 45 डेज ते पण दिवसातला अर्धा वेळ, 4च तास फक्त. कुठला ऑप्शनल संपतो? हा फायदा आहे इथला. जो संपू शकला, जो लिहू शकला, जो रिवाईज करू शकला, जो पेपर 1, पेपर 2ला इंटिग्रेट करू शकला, त्यामध्ये ह्याला मार्क पडतात. म्हणून हा ईझी पडतो प्रश्न. हा ऑप्शनल ईझी. ह्या ऑप्शनलमध्ये असं नाही की प्रत्येकाला 300 मार्क पडतात. मी स्वतः उदाहरण आहे. 180 ते 300 दोघांचं आहे. कळतंय? मी दोघांचंही एक्झाम्पल आहे. तुमच्या समोर उभा आहे. म्हणजे तुम्ही ॲज लो ॲज 170, 160, 180 पण मिळवू शकता आणि ॲज हाय ॲज 320 पर्यंत पण पोरं गेलेले आहेत. 320, 325, 324. हा फरक जो आहे ना, हा फरक आहे परफॉर्मन्सचा. प्रिपरेशन 180 वाल्याचं पण आहे, प्रिपरेशन त्याचं पण आहे. टेक्निक इज इम्पोर्टंट. ते आपण ह्या बॅचमध्ये मुद्दाम टाकलंय, की तिथे फक्त कंटेंटवर काम नाही करायचं आहे आपल्याला. ओके. सो ह्या मुद्द्यावर मला असं वाटतं, की ऑफकोर्स इट्स अ गुड चॉईस. नक्कीच गुड चॉईस आहे. बी कॉन्फिडंट, बी शुअर अबाउट दॅट. परफॉर्मन्सची रिस्पॉन्सिबिलिटी माझी असेल, कंटेंटची रिस्पॉन्सिबिलिटी माझी असेल. तुमचं काम एवढंच, जे सांगितलंय तेवढं करा. खतम. जे सांगितलं तेवढं करा. बाकी काही डोकं लावू नका. मी आहे डोकं लावायला. केव्हा लावायचं, कधी सांगायचं, मी सगळं बरोबर सांगेल. इथपर्यंत ठीक?
वेळ मिळाला कधी तर आपण पेपर 2 पण डिस्कस करूया. अजून 2 मिनिटं वेळ घेतो तुमचा. ओके आहात काय? घाई कुणाला यायची? ओके. अजून 2 मिनिटं बघा. एक आणखी एक मुद्द्यावर बोलायचं मला, की हां, मला थोडंसं इम्प्रूव्हमेंट सुचते. बाय द वे तुम्हाला ओके मी जे काही बोलणार आहे, हे डिस्कशन असणार आहे. ह्याचा अर्थ आपण काही टाईम बदलतोय, व्हेन्यू काहीच काहीच करत नाही. वी आर जस्ट डिस्कसिंग बिटवीन 2 इश्यूज, एक गुड आणि एक बेटर. 2 पॉइंट आहेत. एक गुड पॉइंट, एक बेटर पॉइंट. ह्यापैकी एक चॉईस करायचे. जे चाललंय आपलं ते गुड. टाईम टेबल इज गुड. मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे 1 डे प्लस आन्सर रायटिंगची असेल. दॅट्स गुड पॉइंट. आणखी एक बेटर प्लॅन सुचतोय. ओके. पहिला त्यातला एक मुद्दा, की बेटर प्लॅन सुचतोय. ओके. लुक काय सुचतोय? पहिला मुद्दा मी बोलतो, वेळ घेऊ आपण. आपल्याकडे सफिशियंट वेळ आहे. 1-2 आठवडे वेळ घेऊ. मग आपण ठरवूया की आपल्याला काय करायचंय. पण काय करण्याची इच्छा वाटते मला, की एक आपले सोशिओलॉजीचे दिवस जरासे बेटर अरेंज करावे वाटतात. बघा कसं. डेज मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे असा आपला वीक असतो. बरोबर? आता ह्यातला जनरली मी काय करतो, मंडेला आन्सर रायटिंग घेतो. ओके. दिस सिंगल डे इज डेडिकेटेड फॉर आन्सर रायटिंग ओनली. ह्या दिवशी असेल तुमची आन्सर रायटिंग. अ प्रपोज्ड प्लॅन आहे हा. नॉट डिसिजन. हे 2 दिवस तुमचे लेक्चर्स असतील. ओके. ओके. मग हा दिवस तुम्हाला ऑफ असेल. ह्या दिवसामध्ये ऑफ जेव्हा असेल, तेव्हा तुम्ही ह्या 2 गोष्टीची रिव्हिजन करणं एक्स्पेक्टेड असेल. ओके एव्हरीवन? रिव्हिजन करणं. मग पुन्हा हे 2 दिवस पुन्हा लेक्चर असेल. म्हणजे जे आज 3 घेतो ना आपण, ते 4 घेणं. असं नाही की आपल्याला लवकर संपवायचं आहे किंवा मिस झालं काहीच नाही. आपण प्रॉपरली असं जरी गेलो तरी डिसेंबरपर्यंत कम्फर्टेबली संपतो. पण लुक द लॉजिक बिहाइंड दॅट. ह्यामध्ये तुम्ही पुन्हा लेक्चर घेणार आणि हा दिवस पुन्हा काय असणार? ऑफ. ह्यामध्ये तुम्हाला रिवाइज करायचंय आणि ह्या 2 म्हणजे दिस 2 लेक्चर्स अँड दिस 2 लेक्चर्स मंगळवार, बुधवार हे काय फ्रायडे आणि सॅटरडे ह्या ह्या 4 लेक्चरमध्ये जे काही रिव्हिजन तुमची ह्याच्यावर तुम्हाला मंडेला आन्सर रायटिंग करायची. असं सुचलंय मला एक आयडिया. अशी आयडिया सुचली आहे. प्रायमा फेसी तुम्हाला कसं वाटतंय हे? प्लीज. हां, हां, हां. टेस्ट असते. राइट, राइट, राइट. एक तर फर्स्ट ऑफ ऑल ह्या दिवशी मला नक्की माहिती आहे की तुमची टेस्ट असते. इथं आपण पहिलं तर लेक्चर तर घेत नाहीत. पण जर तुम्ही ह्या 2 लेक्चरमध्ये शिकलेलं 1 किंवा दीड खूप झाला, एखाद तास जरी दिला, तरी रिव्हिजन होऊ शकेल. इफ पॉसिबल संडेला तुम्ही एखाद तास काढू शकले किंवा मंडे मॉर्निंगला एखाद दीड तास काढू शकले, तर तुमचं रिव्हिजन होईल इथे यायच्या आधी. ओके. नाही आले तरी त्या लेक्चर पुरतं थोडा अभ्यास करून है ना, इथे येऊन मी ते शिकवणारच आहे आन्सर रायटिंगच्या फॉर्ममध्ये. जेवढं शक्य होईल तेवढं. पण मला वाटतं संडे लेट्स से 1 आवर, इथे 1 आवर असं तुम्ही रिव्हिजन देऊ शकता. असं माझ्या डोक्यात प्लॅन आहे. ह्याचा एक फायदा की यू विल बी कंटिन्युअसली इन द फ्लो. 3 डेज अँड देन पुन्हा ब्रेक. मग तुम्ही काय करता ह्याचा भरोसा नाही. तुम्हाला नाही, मला नाही. माझ्या नजरेत राहाल तुम्ही. हां. मला वॉच ठेवावं लागेल. मला काम करावं लागेल त्याच्यावर, की तुम्ही कुठपर्यंत आहेत, कसं चाललंय, ओके आहे का? तुम्हाला लगाम ढिल्ली करून जमणार नाहीये. कळतंय? आय वॉन्ट रिझल्ट्स. आय डोंट वॉन्ट ॲट फर्स्ट अटेम्प्ट सत्यजित फ्रॉम दिस बॅच अगेन. ओके. तर मला थोडंसं टाईट करणं आवश्यक आहे. मला कुठलीही घाई नाहीये. मी तर उलटं फ्री आहे. मला डिसेंबरच्या आता नोव्हेंबर वगैरे संपवणं मला काहीच आपली घाई नाहीये. तसंही आपण ह्याच शेड्यूलनुसार कम्फर्टेबली रादर मागच्या बॅचला दिवाळी नंतर थिंकर सुरू झालते. ह्याच्या टाईम टेबलचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं, तर दिवाळीच्या आधीच आपले थिंकर संपतायत पण मेजरली. तरी देखील ती बॅच जानेवारी मिडला किंवा जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये काहीतरी संपली होती. तरी देखील कम्फर्टेबल संपली होती. राइट? उलटं आपण तर अजूनही मी तर ब्रेक घेतला तरी 2 वीकचा, 2-3 वीकचा, तरीही आपण खूप कम्फर्टेबली डिसेंबरच्या एंडपर्यंत ह्याला संपवतोय. आरामशीर संपतोय आपण. हे तर अजूनच बेटर. पण 1.5 अवर ओन्ली. 1.5 तास. पण आन्सर रायटिंग 2 तास. प्लस मला मंडेला असं वाटतं, की इथे आन्सर रायटिंगला आपण 2 बॅच तर एकत्र करूच. पण लगेच मी पुढचं सेशन ॲड करत जाईल आन्सर रायटिंग नंतर. ते असेल मेंटरशिप्स.
म्हणजे तुम्हाला लगेच जागेवर तिथेच मेंटरिंग करणं. व्हॉटएव्हर द इश्यूज तुमचे इश्यू असतील एक सेपरेट सेशन त्याच्यावर मी मंडेला घेत जाईल. असा मला प्लॅन सुचतोय. फर्स्ट डेज बद्दलचा. ओके. दुसरा व्हेन्यू इथेच हा इश्यू नाही. ओके. ते कसं मॅनेज होणार? तर ते मॅनेज होणार अ, 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 काय म्हणतोय मी? झालं वाटतं माझं. हां, कसं मॅनेज होणार? राइट? कसं होणार? तर त्यासाठी आधी एक दुसरा मुद्दा त्याच्या आधी ॲड करतो. तिसरा मुद्दा. हे जर कम्फर्टेबली होणं शक्य करायचं असेल, हे शक्य करायचं असेल, तर ह्याच्यामध्ये एक इश्यू आहे. एक इश्यू टायमिंग आपल्याला 5:30 टू 7 जो आजचा आहे, ते करावं लागू शकतं. ह्याबद्दल जर तसा मी टायमिंग केला 5:30 टू 7 कारण लेक्चर हॉलची अवेलेबिलिटी मी सगळं चेक करून आलो. ते जर तसं केलं, तर तुमचा मोकळेपणाने सांगा, काय वाटतं तुम्हाला? चालेल ना? चालेल ना. जर हे आपण करू शकलो, आता ह्याच्यामध्ये आणखी एक कॉम्प्लेक्सिटी ॲडेड होती. इंग्लिश मीडियमच्या खूप रादर इंग्लिश मीडियममध्ये मला आज 4 विद्यार्थी आम्ही हा पॉइंट त्यांच्याशी काल डिस्कस केला. त्यांना पण मी सांगितलं, की माझ्या डोक्यामध्ये हा प्लॅन सुरू आहे. ओके. त्याचं कारण आता वीकमध्ये 7 दिवस आला मी काय करू? माझा काय प्रॉब्लेम आहे? आता मला जर लेक्चर 5 घ्यायचेत, दोन्ही बॅचवर घ्यायचेत, तर मला 3+3 असं करून जमणार नाहीये. मला असं जावं लागेल 5+5 एकाच दिवशी इंग्लिश, एका दिवशी मराठी. तर माझ्या डोक्यात प्लॅन कसा होता, की बाबा 3 टू 4:30 अँड 5:30 टू 7 असे ऑप्शनलचे लेक्चर मी घेईल. रोज घेईल. म्हणजे ते दिवस ठरलेत आपले तसे मंडे ते 2 ऑफ सोडून 5 दिवस. मग इंग्लिश आणि मराठी असे 2 एक तर तुमचं तर हा टायमिंग डिसाईडेड होताच, की तुमचा हा टायमिंग आहेच आहे. इथं मी डिस्कस केलं इंग्लिशला पण विद्यार्थी संख्या त्यांच्या सर्वांशी डिस्कस केलं, की मी इथे इंग्लिश टाकावं. पण इंग्लिशमध्ये 4 विद्यार्थी असे आहेत, की ते जनरल स्टडीजची बॅच नॅशनल लेव्हलला एका वेगळ्या कोचिंग क्लासमध्ये करतायत. वेगळ्या कोचिंग क्लासमध्ये करतात. बट एस्पेशली सोशिओलॉजी ऑप्शनल इथे करण्यासाठी त्यांनी त्यांचं होमटाउन सोडून पुण्याच्या त्या एरियामध्ये शिफ्ट झाल्यात. इथली बॅच करण्यासाठी सोशो ऑप्शनलची. ओके. असे 4 विद्यार्थी स्ट्रेट फॉरवर्ड तिथं मला सांगितलं. मलाही वेगळं वाटलं रे म्हणलं. एक तर तुमच्या बॅचला ठाण्यावरनं अपडाऊन करतात माहिती आहे तुम्हाला? तुमच्या बॅचमध्ये एक आहेत सुमित नावाचे. मी दाखवेल तुम्हाला. तर इथे असतात, बसतात ते. कोकणातला ते विद्यार्थी बघा ते. ते तर ठाण्यावरनं बिचारा अपडाऊन करतं मराठी मीडियमच्या बॅचसाठी. 3 दिवस इथे येतात. इथे लॉजवर थांबतात. ही बॅच करतात 3 दिवस. अगेन ट्रेनचं तिकीट वापस. 4 दिवस मुंबईत फक्त ठाण्यावरनं सोशो ऑप्शनल करायला इथे येतो तो विद्यार्थी. इंग्लिश मीडियमचे 4 विद्यार्थी असे आहेत, की त्यांनी त्यांचं घर सोडून, होमटाउन सोडून बाकीचं ऑनलाईन करतायत. फक्त ऑफलाईनचं एक्सक्लुझिव्ह इथे ऑप्शनल करायला इथे पोहोचल्यात. मला त्यांच्यावर अन्याय करू नये वाटत आहे. ओके. अदरवाईज त्यांना मी इकडे शिफ्ट करणार होतो. टी-सी-जीला शिफ्ट करणार होतो. ओके. असं काहीतरी माझा प्लॅन चालला होता. पण त्यांनी त्यांचं अकोमोडेशन तिथं घेतलंय, जवळ पडावं म्हणून. मग त्यांच्या मला ते 2 जण भेटले, दोघांचा मेसेज आणि फोन आले. "सर प्लीज असं काही करू नका." तर मला असं वाटतंय, की आपण जर ते समजू शकलो सगळेजण, तर बरं होईल. तर मला असं वाटतं, की हा टायमिंग मराठी मीडियमला द्यावा छान, कम्फर्टेबल व्यवस्थित आणि हा टायमिंग इंग्लिश मीडियमला द्यावा. जेव्हा आपण हा प्लॅन करू तेव्हा, जेव्हापासून इम्प्लिमेंट करू तेव्हा. तर 3 मुद्दे. एक डेज, दुसरा तो टायमिंग आणि तिसरा व्हेन्यू. ओके. व्हेन्यू तुमचा इश्यू नाही. ओके. टी-सी-जीच व्हेन्यू आहे. तुमचाच व्हेन्यू आहे. टायमिंग हा 5:30 टू 7 ठेवू, जेव्हा आपण इम्प्लिमेंट करू तेव्हा. ओके. जस्ट 1-2 वीक कारण मला काल इव्हनिंगला असावरी मॅमचा फोन आलाय आणि मला फाउंडेशन बॅचवर इंडियन सोसायटी संपवायचंय. ती असते संध्याकाळी बॅच. ती असते 5:30 ते वगैरे 7:30 काहीतरी. तिकडे असते ती त्या डी-पी-सीला जुनी फाउंडेशन बॅच. तर त्याला 10-12 लेक्चर लागतील मला. ते पटकन संपवून घेतो. म्हणजे मी पूर्ण वर्षभर इव्हनिंगला फ्री असणार. कळतंय? इव्हनिंग माझी फ्री आहे. मग त्यावेळी आपण हा सगळा प्लॅन इम्प्लिमेंट करू शकतो. ओके. आणि डेज म्हणजे कुठले? मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे ऑफ, फ्रायडे, सॅटरडे, संडे ऑफ आणि मंडेला काय असेल आपला? असा डोक्यात माझा प्लॅन आहे. एक कंटिन्युअस इन द सिलेबस. दुसरा तुम्हालाही
है ना, 3 दिवस निवांत आहे आता, चला झोपा काढा. असलं काही विषय नाही होणार. ओके. तर हा प्रपोज प्लॅन आहे. थिंक ऑन दिस. मी ऑनलाईन विद्यार्थ्यांना पण अपील करेल, की काहीतरी आलंय वाटतं. सर प्लीज प्रोव्हाईड हां, हां. ठीक आहे. मी तो पी-वाय-क्यूचं पुस्तक बनतंय बघा, माझ्या मेन्समुळे थांबलं होतं ते सगळं. पण हे तुम्हाला ह्याच महिन्यामध्ये ऑनलाईन स्टुडंट्स ह्याच महिन्यामध्ये तुम्हाला सप्टेंबरमध्येच पी-वाय-क्यूचं सोशिओलॉजीचं पुस्तक मिळणार आहे मराठी मीडियमचं. ओके. तर तुम्हाला ऑनलाईन स्टुडंट्स हा जर इश्यू तुम्हाला समजला असेल, तर प्लीज लेट मी नो ऑन माय पर्सनल नंबर WhatsAppला मला कॉल करून सांगा, की काय इश्यू असेल तर. पण मला असं वाटतं, की हे खूप सुंदर टाईम टेबल आहे. मला असं झालं, की हे आधी का नाही सुचलं मला. त्यासाठी एकांत लागतो. तिकडे मी एकांतात होतो. अरे इथे ना पळ-पळ, पळ-पळ सकाळी जे सुरू होतं, कधी समर्पण, कधी जी-एस, कधी ऑप्शनल, कुठे आन्सर, कुठे नोट्स, कुठे काही ना काही सुरू असतं. राइट? मग तिथं असं म्हणजे आय वॉज फोर्स्ड टू बी आयसोलेटेड देअर. आहे ना, फोर्स्ड की असं 5 दिवस एकटा पडलाय तिकडे कोंडून. तर म्हणून मला सुचल्या काही गोष्टी. त्या ह्यातली ती सुचलेली ही गोष्ट आहे. काय वाटतं? गुड थिंग राइट? ठीक वाटतं, कम्फर्टेबल? कंटिन्युअस 1-2 दिवस शिका, रिवाईज करा, 2 दिवस शिका, रिवाईज करा, येऊन आन्सर लिहा. ओके. हा टायमिंग आणि वेळ तर तुमचा टी-सी-जी आहेच. ओके. तरी पुढच्या वीकमध्ये हाच बदल होणार नाही. पुढच्या वीकमध्ये म्हणजे मंडेपासून आपण रेग्युलर टायमिंगला भेटणार आहेत. मराठी मीडियम सगळे ऑनलाईन पण लक्षात ठेवा. मंडेला आपण बरोबर आपल्या ठरलेल्या 3, 4:30, 3 ते 5 वगैरे भेटणार आहेत. थँक यू व्हेरी मच फॉर धिस सेशन. सर्वांना गणपती विसर्जनाच्या शुभेच्छा. जपून डान्स करा, नाचा, गर्दीत सेफ राहा, मुलं-मुली दोघंही आणि छान नक्कीच एन्जॉय करा. काही 2-3 कामं, सिलेबस वाचून या. बेस्ट ऑफ लक एव्हरीवन. सी यू ऑन मंडे अगेन ॲट 3 PM. ओके. थँक यू. सी यू. काय बोलायचं मॅम प्लीज? कुठला? मर्टनचा? हां, हां. परत सांगू का? हां. बाय द वे त्यांचा प्रश्न आहे मर्टनचा प्रश्न. तर ते म्हणतायत, की बाबा रेफरन्स ग्रुप थिअरी कॅन द मर्टन्स थिअरी ऑफ रेफरन्स ग्रुप बी अप्लाइड इन डिजिटल एरा इन आयडेंटिटी मेकिंग? ओके. आपण डिजिटल एरामध्ये स्पेशली YouTube अँड सोशल लाईफच्या सोशल मीडियाच्या एरामध्ये वी आर जनरेटिंग डिफरंट आयडेंटिटीज. एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तो डीप मी तुम्हाला शिकवेलच. पण एक्झाम्पल जसं की इन्फ्लुएन्सर नावाची आयडेंटिटी, यूट्यूबर्स नावाची आयडेंटिटी, रील मेकर्स नावाची आयडेंटिटी, समजते की नाही? प्रमोटर्स नावाची आयडेंटिटी, ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरची आर्टिस्ट ही आयडेंटिटी. ही आपण डिजिटल एरामध्ये आयडेंटिटी निर्माण कशी करतो? कशी करतो? बाय रेफरिंग टू ऑलरेडी सक्सेसफुल रेफरन्स ग्रुप्स देअर और इंडिव्हिज्युअल्स देअर. एज्युकेटर्स, डिजिटल एरा, ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये शिकवणं. मग आता समजा मला पुढे एज्युकेटर बनायचंय, डिजिटल एरियामध्ये आणखी मला मोठं व्हायचं असेल, तर मी म्हणेल किंवा ओके, हाऊ दिव्यकीर्ती सर वर्क्स, त्यांचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म कसा चालतो, ओके, त्यांची स्टाईल काय बोलण्याची, अजून 4-5 गुरु जे नॅशनल लेव्हलला आहेत, खान सर म्हणा वगैरे, मी यांना रेफर करेल आणि तसं बोलण्याचा प्रयत्न करेल, तसं शिकवण्याचा प्रयत्न करेल, त्यांच्याकडनं काहीतरी शिकेल. आय एम रेफरिंग टू somebody online and then आय एम मेकिंग माय ओन आयडेंटिटी. अशा पद्धतीचा हा साधा प्रश्न होता. रेफरन्स ग्रुप थेअरी डिजिटल एरामध्ये कशी अप्लाय करतो आपण, ही ऍप्लिकेटिव्ह पार्ट होता. मर्टन हा नेहमी ऍप्लिकेशनवर प्रश्न असतो, नेहमी. जसं की त्यांनी मागे विचारलं होतं, फॅशनवर आर के मर्टन कसा अप्लाय होऊ शकतो, किंवा ट्रॅफिक सिग्नलवर कसा मर्टन अप्लाय होऊ शकतो. आपण त्यावेळी ऍप्लिकेशन देखील त्याचा शिकणार आहोत. पण हा छान प्रश्न होता. ओके एव्हरीवन, सी यू. थँक यू व्हेरी मच. सी यू ऑन मंडे.